या कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. माननीय प्राचार्य डायट वेळापूर यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण या ठिकाणी हा महाकरियर पोर्टल कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक मान्य श्री रेपाळ सर यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते. या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लाभलेले आपल्या केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख मान्य श्री लांडे सर यांचं मी विद्यालयाच्या वतीनं या कार्यशाळेमध्ये स्वागत करते. त्यानंतर आजच्या या कार्यशाळेचा जो मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित असतो. 10वी नंतर कोणत्या वाटा निवडाव्यात, 12वी नंतर करिअरच्या कोणत्या वाटा निवडाव्यात, त्यासाठी आपल्याकडे कोणत्या क्षमता आहेत, आपल्या क्षमतेनुसार कोणतं करिअर आपण निवडावं हा मोठा या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास कडून आपल्याकडे काही अक्कलकोटे सर आवाज बंद झालाय तुमचा. भावी करिअर निवडण्यासाठी असं मार्गदर्शन होईल, त्यांना योग्य वाटा समजतील आणि अशी अपेक्षा. यानंतर आजच्या या कार्यशाळेला सुरुवात होत आहे. तर सर्वप्रथम मी डाएटचे व्यवसाय व मानसशास्त्रीय मार्गदर्शक मान्य श्री सरडे सरांना विनंती करते की यापुढील सूत्रे त्यांनी आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज जे आपल्याकडे रेपाळ सर यांच्या नेतृत्वाखाली चालत असणारे कुरुल या शाळेत मुख्याध्यापक राजेंद्र रेपाळ सर, शाळेतील जे आज मीटिंगचं पूर्ण काम पाहतायत असे संजीव अक्कलकोटे सर आणि आता ज्या निवेदन केलं त्या मॅडम यांचं सर्वांचा आभार मानतो. तसेच सोलापूर जिल्हा डाएटचे समुपदेशक बाळू शिंदे सर यांचे मी आभार मानतो. आणि यानंतर माझ्याकडे जो दिलेला विषय आहे त्या विषयासंदर्भामध्ये आपण थोडक्यात चर्चा करूया. आपण त्यामध्ये आहे की आपल्याकडे जे 10वी नंतर किंवा 8वी नंतर हे समुपदेशन जे होते ते समुपदेशनामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. समुपदेशन करण्यामध्ये त्यामध्ये पहिला जो आपण म्हणतो की लहानपणापासूनच मुलांना संगोपनाविषयीचे समुपदेशन असतं. त्याच्यानंतर मग पुढे शाळेत जातो तेव्हा शैक्षणिक समुपदेशन असतं. त्याच्यानंतर पुढे असे पुढे कंटिन्यू आपापल्या वेगवेगळ्या मग करिअरचे जेव्हा त्यांचं काहीतरी एक ठराविक काळानंतर त्यांचा जो असणारा जो इंटरेस्ट आहे म्हणजेच त्याकडे समुपदेशन म्हणतो
समुपदेशन अभिरुची जी आहे त्या विद्यार्थ्याची बऱ्यापैकी ज्या वयामध्ये फिक्स होते अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांची पुढे करिअर विषयीची वेगळ्या प्रकारे वेगळ्या घटकांना आणि त्याच्या मानसशास्त्रीय आवाजातून किंवा वेगळ्या घटकातून आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या संदर्भामध्ये आपण पाहत असताना आताच ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा व्यक्त करत असताना यामध्ये सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी असतात पहा, जे की भविष्यामध्ये आपल्याला जर करिअर निवडायचं असेल तर आपण एक साधं उदाहरण आहे, आपण एखादा आजार झाला, आपल्याला सर्दी झाली समजा किंवा काही एखादा आजार असेल, डोकं दुखत असेल, सर्दी झाली असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो की एखाद्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर डायरेक्ट आपल्याला काही औषध गोळ्या प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाही. तिथे चर्चा होते आणि त्या चर्चेअंती त्या डॉक्टरांना काहीतरी गोष्टी आपल्याकडून माहिती होतात आणि त्या माहिती झाल्यानंतर तो डॉक्टर त्याचा आधार धरून काय आहे त्याच्यावरती उपचार करण्यासाठी विविध औषध म्हणजे जे ड्रग्ज असतात ते ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचंच एक प्रिस्क्रिप्शन बनवून आपल्याकडे देतात आणि मग ते आपण घेतो. ठराविक काळानंतर मग त्यांना असं येते की मग ते सांगतात की 5 दिवसाचा कोर्स झाला, 5 दिवसानंतर परत या. मग नंतर त्यावेळेस इम्प्रुव्हमेंट पाहतात ते डॉक्टर आपल्याकडे असणारे. जर पूर्ण इम्प्रुव्हमेंट होत असेल तर मग पुढे आपल्याला जे प्रिस्क्रिप्शन मध्ये आहेत पुढच्या काही कुठलीही औषधं न देता त्यांना काही गोष्टी ज्या सांगायच्या असतात ते सांगत असतात. आणि त्यातून मग पुढे हळूहळू त्याचा जो आजार असतो, जो एखादी इलनेस असतो त्या व्यक्तीचा कमी होत जातो. ते लहान मुलं असो किंवा एखादा वयस्कर व्यक्ती सुद्धा असेल, ते सुद्धा त्यामधून बरे होतात. मग याचप्रमाणे हे समुपदेशन किंवा करिअर निवडण्याविषयीचे सुद्धा वेगवेगळे घटक असतात. त्या घटकांवर आधारित आपल्याला काम करावं लागत असतं. म्हणून आपण आपल्या काही असतील त्या शंका पडल्याशिवाय आपल्याला समोरच्याला समजत नाही. आपल्या प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्याचबरोबर केंद्र स्तरावरती समुपदेशक नियुक्त आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला नाही जमलं जिल्हा स्तरावरचे समुपदेशक आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय शंका असतील त्या शंका तुम्ही पूर्ण करू शकता. चर्चा करणं हे महत्वाचं आहे आणि चर्चा करत असताना आपल्याला नेमक्या काय गोष्टी हव्या आहेत आणि त्या गोष्टीसाठी मी त्यातून पूर्ण माझ्या मी जो आहे तो सॅटिस्फाय होतो का, हे महत्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी आणि सांगण्यासाठी म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. असं एक या समुपदेशनाच्या प्रक्रियेमध्ये जे घटक आहेत त्या घटकाविषयी आपण हा एक पहिला मूळ घटक आहे. आणि त्यानंतर मग आपण पुढे वेगवेगळे घटक असतात. त्या घटकांमध्ये पहिला असतं आपला अभिरुची म्हणतो, त्याला इंटरेस्ट म्हणतात. त्याच्या विविध अनेक प्रकारच्या ऑनलाईन सुद्धा इन्व्हेंटरीज आहेत, टेस्ट आहेत, चाचण्या आहेत. तुमच्याकडे ऑफलाईन सुद्धा आहेत, ऑनलाईन आहेत. त्याचं अनालिसिस केलं जातं. त्या अनालिसिस नुसार आपल्याला माहिती मिळते. किंवा आपल्याकडे साधं जर आपल्याकडे उपलब्ध असणारी माहिती जर विचार केला तर आपल्या खऱ्याच जर ज्या 1ली ते 8वी पर्यंत ज्या नोंदी होतात किंवा आपण आता 11वी किंवा 12वी पर्यंत कुठल्याही वर्गामध्ये शिकत असू, 9वी 10वी 11वी 12वी कोणत्याही वर्गामध्ये असलं तरी आपल्याकडे जे शिकवणारे शिक्षक असतात ते आपल्याला चांगले ओळखतात. आपले गट्स काय आहेत, म्हणजे आपल्याला एखादी कोणती गोष्ट चांगली करता येते
मग ते करत असताना माझ्या अभिरुची संदर्भामध्ये माझा विचार काय आहे, मग ती आवडते का, ती करत असताना मला ती आवडते का, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जर मला ती सहज करता येत असेल तर ती मात्र आपल्याला मग आवडायला सुरुवात होते. म्हणजे त्यामध्ये आपल्याला आपला इंटरेस्ट म्हणजे निर्माण होतो आणि मग त्या इंटरेस्टनुसार आपण पुढे सहज काम करायला लागतो. हा पहिला असतो अभिरुचीचा. म्हणजेच आता एक उदाहरण पहा. आता समजा आपल्याकडे आता जे गाव असतं, गावामध्ये आपल्याला सुरुवातीला लहानपणी घरामध्ये काय आणून दिलं जातं की खेळण्यामध्ये सायकल दिली जाते समजा. मग ती सायकल आपल्याला खेळायला आवडायला लागली ना की मग समजा आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या वयातले किंवा आपल्या वर्गातले समजा एक 10-15 मुलांकडे सायकल असेल आणि त्यांच्यामध्ये आपण रेस लावली किंवा त्यांच्यापेक्षा आपल्याला सायकल चांगली चालवता येत असेल, त्यांच्यामध्ये आपण पहिला येत असेल, तर मग ऑटोमॅटिक आपला काय होतो, इंटरेस्ट निर्माण व्हायला, अभिरुची निर्माण व्हायला लागते. आणि अभिरुची निर्माण होते आणि अभिरुची ही आपली फिक्स होते किंवा नंतर काही काळानंतर आपल्याला सायकलिंग मध्ये चांगलं यश यायला लागतं. विविध स्पर्धांमध्ये जरी भाग घेतला तर आपल्याला कुठे कमी पडतो, काय टेक्निक असतात, त्या टेक्निक सुद्धा जमायला लागल्या तर आणखीन इंटरेस्ट निर्माण होतो आणि तो आपला पुढे व्यवसाय होतो, करिअर होतं. लक्षात ठेवा, हा त्याच्या मागचा भाग आहे. मग त्याच्यासाठी जो ऍप्टिट्यूड आहे माझ्याकडे, म्हणजे त्याची क्षमता, सायकल चालवण्याच्या टेक्निक्स, ह्या जर माझ्याकडे जर चांगल्या असतील तर मग माझ्या त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण होते. अभिरुची निर्माण झाली की मग याच्या दोन्हीवरून आधार असा घेतला जातो की या विद्यार्थ्याकडे सगळ्यात चांगलं कौशल्य समजा आता सध्या दिसणाऱ्या याच्यावरतून सायकल चालवणं हे चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगला त्याचा इंटेलिजंट आहे, म्हणजे त्याचा IQ सुद्धा चांगला आहे. आणि त्याचबरोबर तो सायकल चालवण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता असेल, त्याची मानसिकता असेल, त्याची घरामधला असणारी परिस्थिती असेल, त्याची भावनिकता असेल, ह्या संदर्भामध्ये तो समायोजन साधू शकतो. म्हणजेच त्याचे व्यक्तिमत्व सुद्धा सायकलिंगसाठी चांगलं आहे. मग अशा ज्या गोष्टी आहेत ना विविध, की आपण म्हणजे एका बेसला धरून दुसऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट आहेत. लक्षात ठेवा, अभिरुची टेस्ट आहे, म्हणजेच आपल्याकडे गट्स म्हणतो किंवा आपल्याकडे असणारे अभियोग्यता, अभिक्षमता, म्हणजेच काय ऍप्टिट्यूड म्हणतो आपण त्याला, अभियोग्यता. लक्षात ठेवा. आणि त्याच्याच बरोबर समायोजन साधने म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा विकास. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजेच पर्सनॅलिटी आपण म्हणतो. पर्सनॅलिटी तुमची खुलून दिसते त्या घटकासाठी. त्याच्यानंतर मग पुढे आपण पाहत असताना ह्या सर्व गोष्टी जर येत असतील, त्याच्यामध्ये जर यश मिळत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो बुद्ध्यांक आहे तो बुद्ध्यांक हा चांगला आहे. आता हे उदाहरण मी याच्यासाठीच दिलं की सायकल चालवण्यासाठी बुद्ध्यांक असतो का, तर प्रत्येक गोष्टीसाठी बुद्ध्यांकाची आवश्यकता असते. तुम्हाला साधं कुठला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा असतो, म्हणजे आपण त्याला इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो, IQ म्हणतो. लक्षात ठेवा, इंटेलिजंट क्वेश्चन. त्याच्यामध्येच ह्या गोष्टी आपण करत असतो. आणि या संदर्भामध्ये आपण जर विचार करत असताना सर्वात महत्वाच्या, मग ह्या सर्व गोष्टी जर आता एखाद्या व्यक्तीकडे आपण बसलो किंवा एखाद्या शाळेतल्या शिक्षकांना पदामध्ये आपण पाहत असताना विविध समजा डिफेन्स मध्ये असणारी क्षेत्र माहित आहेत, एंट्रीज माहित आहेत त्याच्यामध्ये, किंवा मला इतरही गोष्टींमध्ये रेल्वेमध्ये असणाऱ्या, तर त्या संदर्भामध्ये आपण तुम्ही जर भाग घेत असाल किंवा जो समुपदेशक असेल त्यांच्याजवळ बसून चर्चा करणं, तुमच्याकडच्या असणाऱ्या काही गोष्टी त्या व्यक्तीला समजणं, त्याला सिटिंग म्हणतो आपण समुपदेशनाच्या काउन्सिलिंगच्या भाषेमध्ये. तर तुमची 1, 2, 3 सिटिंग झाल्या पाहिजे. नसेल तर मग तुम्हाला टेस्टिंग केला तर मग ऑटोमॅटिक त्या टेस्ट मध्ये आपण ज्या रिॲक्शन देतो त्या रिॲक्शन त्या गोष्टी समजायला लागतात. ह्या महत्वाच्या गोष्टी असतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही डायरेक्ट गेला एखाद्या व्यक्तीला विचारलं आणि एखाद्या समुपदेशकाने डायरेक्ट सांगितलं की तुला हे मार्क आहेत, अशा आहेत आणि तू हे करू शकतो, असं होऊ शकत नाही.
पहा, म्हणूनच या वर्षामध्ये आता ऍडमिशन घेत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो कल आहे किंवा मीठ जे लागलेलं आहे, जिथं केंद्रीय पद्धतीने ऍडमिशन आहे त्या ठिकाणी आर्ट्स या शाखांचे मेरिट हे जास्त लागले, सायन्सचे कमी लागले. मग काय होतं की आर्ट्स शाखेचे जास्त का लागले, तर त्या विद्यार्थ्याला कदाचित विज्ञान आवडत नसेल, गणित आवडत नसेल, किंवा गणित आवडत असेल विज्ञान आवडत नसेल, तो आर्ट्स घेऊन गणित घेऊन पुढे शिकणार असेल. अशा अनेक गोष्टी असतात, लक्षात ठेवा, ज्या की आपल्याला समजल्या पाहिजे. आणि ते समजण्यासाठी म्हणून आपण स्वतःहून त्या समुपदेशकाजवळ बसणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं. आपल्याकडे ह्या ज्या वेगवेगळे घटक आहेत, आपल्याकडे ज्या आतापर्यंत सांगितलं त्या अंगाने मानसशास्त्रीय जे कन्सेप्ट नुसार जे संकल्पना असतात त्यानुसार हे घटक त्या व्यक्तीला आपल्याला माहीत झाले पाहिजे. आणि जर माहीत नसतील तर मग तो म्हणजे एखादा डॉक्टर डायरेक्ट आणि त्याने डायरेक्ट तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देऊन गोळ्या औषध दिले म्हणजे तो व्यक्ती दुरुस्त होतोच असं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं अनेक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीचा आधार घेऊन पुढे जाणं हे महत्वाचं असतं. आणि समजा आता शाळेमध्ये नियुक्त काउन्सिलर सुद्धा असतील तर त्यांनी सुद्धा डायरेक्ट एखाद्या गोष्ट सांगण्यापेक्षा त्याच्याशी चर्चा करणं, किंवा तो आपल्याशी बोलत नसेल तर दुसरा एखादा व्यक्ती जो शाळेमध्ये असेल त्याच्याशी तो जर चांगलं त्यांचं दोघांचं बॉन्डिंग असेल त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढून घेणं, त्यांना सांगायला सांगणं, किंवा आपल्याला जी माहिती आवश्यक असेल त्यांच्याकडून विचारून घेणं, ह्याही गोष्टी करणं हे महत्वाचं आहे. तरच आपल्याला त्यातून आपल्याला त्या व्यक्तीचा आपल्याला करिअर विषयी जे गायडन्स किंवा मार्गदर्शन करायचं आहे ते मार्गदर्शन प्रॉपर चॅनलने जातं. अन्यथा मग आता असं म्हणू नये की एखाद्या देवाचा प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला तो देव किंवा प्रसन्न होतो, किंवा एखादी घटना घडली म्हणजे आपल्याला प्रसन्न होतो, असं होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आपल्याकडे काय आहे, माझ्याकडे कुठले ऍप्टिट्यूड आहेत, आपण त्याच्यानुसार आपला इंटरेस्ट आहे का, इंटरेस्ट असेल तर मग त्यानुसार माझा IQ अटॅच होतोय का, IQ अटॅच होत असेल तर माझी पर्सनॅलिटी काय आहे. तर ह्या गोष्टीच्या सर्वांचा तिथं संदर्भ येत असतो आणि त्यातून मग आपल्याला पुढे जाता येतं. हे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना लक्षात असू द्या. सानिका बाबर रेज हँड करतील, काय अडचण आहे का? ओके, पुढे कंटिन्यू करूया. आता आपण समजा ह्या घेतल्यानंतर मग आता ह्या टेस्टवर आधारित किंवा आपल्याकडे इंटरेस्ट पासून ते आपण 10वी पर्यंत शिकत असताना किंवा 12वी पर्यंत शिकत असताना ते शिक्षकांशी आपण जर समजा कम्युनिकेशन आपण स्वतः जर संवाद साधला किंवा त्यांच्याशी ज्या शिक्षकाकडे ज्या समुपदेशकाकडे ते विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी जर संवाद साधला तर त्या विद्यार्थ्याचा एक थोडक्यात इंटरेस्ट, त्याच्याकडे असणारे ऍप्टिट्यूड, त्या कुठल्या कामामध्ये इंटरेस्ट दाखवतो, कुठले काम तो सहज करतो, त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये सरासरी मार्क किती मिळायचे, तो कितीपर्यंत त्याचा पुढे मजल मारू शकतो, म्हणजेच ते IQ आहे. आणि तो कोणकोणत्या गोष्टीमध्ये समायोजन साधू शकतो, ह्या गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. मग यातूनच आपल्याला पुढे ठेवा. आणि मग हे करत असताना मग कुठल्या कुठल्या घटकाचा आता आपण आपल्याकडे उपलब्ध असणारे संबंध घ्यायचा. आता आपल्याकडे ज्या नोंदी असतात बघा, संकलित नोंदी असतात 1ली ते 8वी पर्यंत केलेल्या, जे आपल्याकडे ज्या दैनंदिन नोंद केले जातात, किंवा शिक्षक एखादा चांगला शिक्षक असतो की ते व्यवस्थित करतात आणि ते आपल्याला अनुरूप आहेत का, अनुरूप असतील तर मग त्यानुसार मग आपण नक्की याचाही भाग येतो. आतापर्यंत आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला कोणते विषय आवडत होते, 4थी पर्यंत कोणता विषय आवडत होता, समजा उदाहरणार्थ मला 4थीला कोणता विषय आवडत होता, 8वीला कोणता आवडत होता, 10वीला कोणता आवडत होता, 12वीला कोणता आवडतोय, ह्याचे सगळे कारण काढणं हे महत्वाचे आहे. मग समजा 1लीला समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा कोणता विषय आवडत होता, त्याच्या पुढेच मग तो 4थीला त्याच्यामधलाच त्या बॅकग्राऊंड मधलाच विषय आवडत होता का,
नंतर तो 4थीला आणि पहिलीलाच आवडत होता, त्याच्या बॅकग्राऊंड मध्येच पुढे 8वीला आवडत होता का, ह्या गोष्टी समजून घेणं आणि आवडत नसेल तर आवड का बदलली लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा जो असणारी अभिरुची आहे ती एका विषयातून दुसऱ्या विषयामध्ये का गेली. माझी एका विद्यार्थ्यांनी समजायचं मला 1ली पर्यंत 4थी पर्यंत चांगले मार्क मिळायचे मराठीला, परंतु आता मला मिळत नाही. आता माझे कमी झाले मार्क. का कमी झाले? मग मला आता नवीन इतिहास विषय आवडायला लागला. हे सहसंबंध असतो पहा मराठीचा आणि इतिहासाचा, भूगोलाचा आणि गणिताचा किंवा सायन्सचा. अशा ज्या गोष्टी आहेत ना सहसंबंधानुसार आवडतात का अचानक मला मराठी नंतर डायरेक्ट भूगोलच आवडायला लागला, मग भूगोल नंतर मला गणित आवडायला लागला. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी का आवडायला लागल्या, शिक्षक आवडीचा होता का, किंवा हा इंटरेस्ट का बदलत गेला, ह्या गोष्टीचाही आपण थोडसे माहिती घेणं आणि आपण समुपदेशकाबरोबर चर्चा करणं हे महत्वाचं असतं. आणि जर असं होत असेल तर तेव्हा आपण नक्कीच समुपदेशकाची मदत घेणं हे महत्वाचं आहे. कारण आपला जो अभिरुची आहे ते फिक्स होत नाही, वेळोवेळी बदलत जाते आणि बदलाचं कारण काय आहे हे शोधणं खूप महत्वाचं असतं आणि ह्यातून मग पुढे आपल्याला जाता येतं. आता ह्या गोष्टी जर आपण घेतल्या तर त्या इंटरेस्टच्या नुसार म्हणजे अभिरुचीनुसार काय आवडतं काय नाही, किंवा त्या वयानुसार आवडत होतं का, वयानुसार आपला सिलेबस तयार केलेला असतो, सगळेच विषय त्या वयाचे असतात, परंतु बदल का होतो याचाही विचार करणं हे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि ह्यातून मग पुढे जात असताना आपल्याला विविध करिअरची निवड करत असताना त्या करिअरमध्ये आता साधारणतः उदाहरण समजा मला खेळामध्ये करिअर करायचं आहे. आणि खेळामध्ये करिअर करायचंय आणि मला ना कुठलाही खेळ खेळत असताना नेहमी साधं चाललं ना तरी मला दम लागतो. मग जर चालल्यानंतर सुद्धा जर दम लागत असेल आणि जर मला मग खेळायची आवड आहे, मला त्याच्यामध्ये करिअर करायचं म्हणलं तर असं होऊ शकत नाही. खेळ हा माझा छंद म्हणून राहू शकतो, मी एखादा ऐच्छिक छंद जोपासतो म्हणून ते राहू शकतो, परंतु मी खेळामध्ये खेळू शकत नाही. माझे जे फिजिकल जे स्टँडर्डनेस आहे ते खेळासाठी किंवा एखाद्या चांगल्या प्लेअरसाठी उपलब्ध नाही. मग त्यावेळेस मी ती समजून घेणं महत्वाचं असतं. म्हणजेच माझ्याकडे क्षमता ज्या असतात ना, शारीरिक क्षमता असते, तुमच्याकडे बौद्धिक क्षमता असते, तुमची मानसिक असते, भावनिक असते, अशा अनेक प्रकारच्या क्षमता असतात की ज्या क्षमता हे आपल्याला त्या अभियोग्यतेमधून समजतात. रिझनिंग आहे आपल्याकडे, जे मॅथमॅटिकल असतात, हिस्ट्री, GS म्हणून असते, अनेक गोष्टी हे ज्या अभ्यासातले आहेत, अभ्यासातले सोडून सुद्धा अनेक गोष्टी आहेत. समायोजन क्षमता असते, नेतृत्व असते, अशा सगळ्या गोष्टीचे जे आहेत ना याचाही विचार करणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून आपण जेवढं डीप जाऊ तेवढं आपल्याला ते माहिती होतं आपण नक्की कुठल्या गोष्टी कुठल्या स्तरावरती आहोत, मग आपल्याला कोणत्या स्तरावरती आपल्याला त्याची गरज आहे त्यातून मग आपण. आणि मग मला कळत नसेल तर मग मी कोणाची तर मदत घेणं हे महत्वाचं आहे. मदत ही कोणाची घ्यावी, ज्याला त्याच्यातलं काहीतरी नॉलेज आहे, म्हणजे ABCD माहित आहे समजा, त्या व्यक्तीला तरी जाऊन बोलणं हे महत्वाचं आहे. किंवा त्या व्यक्तीने सुद्धा समजा आता शाळेतले शिक्षक महोदय, मुख्याध्यापक महोदय आणि केंद्र प्रमुख सुद्धा इथे उपलब्ध आहे, आणि त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा समजा की एखादा विद्यार्थी जर आपल्याकडे येत असेल, त्याच्या जर अनेक अडचणी असतील तर तेव्हा आपल्याकडे जर त्याच्याकडून ती जी एखादी काही संकल्पना असेल, तो विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून जर मिळत नसेल तर एखाद्या दुसऱ्या आपला जो सहकारी असेल त्याच्याशी चर्चा करून ते जर सोडू शकत असेल तर त्यांच्याकडे त्या विद्यार्थ्याला हस्तांतरित करणं, म्हणजे तो आता याच्यानंतर थोडस या प्रश्नाच्या बाबतीत यांच्याकडून मार्गदर्शन घे, बाकी नंतर मी बाकीचं देतोच तुम्हाला. अशा ह्या गोष्टी म्हणजे हे टीमवर्क असतं, ह्या टीमवर्क मधून काम केलं जातं. आणि त्या विद्यार्थ्याचे सर्वात महत्वाचे निर्णय घेणारे हे त्याचे पालक असतात, आई आणि वडील. ते दोघांचं खूप महत्वाचा रोल असतो आणि ते दोघं ते रोल करत असताना करतायत का, ह्या गोष्टी हे बघणं महत्वाचं आहे. हे सर्वात अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला
भाग घेता येतो. एवढे एक महत्वाच्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीमधून आपण पुढे जात असतो, लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला पुढे जात असताना अनेक घटकाचा, अनेक वातावरणाचा, ग्रामीण, शहरी, एखादा ग्रामीण मधला विद्यार्थी एखादा शहरामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये आला तर तो लाजतो, म्हणजे बुजगावण्यासारखं थोडस वागतो. त्याला असं वाटतं की मला ह्यांच्याबरोबर ऍडजस्ट होईल का नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे. मग मी इथून एका क्षेत्रातून म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तर तिथलं वातावरण काय आहे, तिथली माहिती घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आलं का लक्षात. यातून पुढे आपल्याला जाता येतं. कारण 2-3 गोष्टी असतात पहा, की समुपदेशनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही लोक समुपदेशन करतात. आता पहा, 1-2 दिवसापूर्वी एक तहसीलदार म्हणजे राज्यसेवा परीक्षा असते आपल्याकडे एमपीएससीची, जो तहसीलदार झालेला होता, एक मुलगा होता, म्हणजे तहसीलदार आहे आज, ते जॉईनिंग आहेत, काम करतायत. आणि एक महिला व बाल विकास अधिकारी तालुका स्तरावरचे, एक लेडीज होत्या. त्या दोघे माझ्याकडे थोडस गायडन्स घ्यायचे, पूर्वीपासून अभ्यास करायचे. ते आले आणि त्यांना ते म्हटले की सर तुम्ही आहात, मला असं कळलं म्हणून आलो. आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, पहिलाच बोलले की सर मला म्हणजे ते तहसीलदार होते, त्यांचा पहिला प्रश्न होता की सर मला आता याच्यामध्ये ही जी नोकरी आहे त्या नोकरीमध्ये मला आता इंटरेस्ट नाही राहिला. म्हणजे त्यांनी आता जॉईन करून 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये मला त्या नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही राहिला असं ते म्हणाले. तर मी 10 वर्षापर्यंत पोस्टिंगसाठी मी थांबू शकत नाही. याचा अर्थ काय झाला की तुमचा इंटरेस्ट हा चेंज होतोय. तुम्हाला एकाच पोस्टवरती काम करणं सुद्धा शक्यता नाहीये होत. तुम्हाला जमत नाही, तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचे आहे. तर मग तुम्हाला असे क्षेत्र सुद्धा निवडणं हे महत्वाचे असतं. वेगवेगळे क्षेत्र असले पाहिजे, मला नवीन नवीन शिकता आलं पाहिजे. मग ते म्हणले की आता त्यांच्या तहसीलदारच्या वरची कुठल्या पोस्ट आहेत, तर एमपीएससी मध्ये 2च पोस्ट आहेत. एक आहे डेप्युटी कलेक्टर आणि दुसरे आहे DYSP. मग ह्या 2 गोष्टी आहेत. आता त्याच्यासाठी मला प्रिपरेशन करायचंय. मी 1 वर्ष 1.5 वर्ष रजा टाकतो आणि परत प्रिपरेशन करतो. मग याच्याऐवजी मग त्याच्यामध्ये त्यांना सांगत असताना की अशा पोस्टिंगचं काउन्सिलिंग केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचं 5 ते 7 वर्षामध्ये 8 वर्ष लागण्यापेक्षा 3, 4, 5 वर्षामध्ये, 5 पेक्षाही कमी वर्षामध्ये तो व्यक्ती पोस्टिंगवर पुढच्या गेला पाहिजे. त्यांचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, त्यांचं पद बदललं पाहिजे, श्रेणी वाढ पद झालं पाहिजे. ह्या गोष्टी हे महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. आणि जे महिला व बाल विकास अधिकारी जे होत्या, जे लेडीज होती, महिला होती, तर तेही म्हटले की मग त्यांनी, मी त्यांना पहिला, मग नंतर जेव्हा मग त्यांनी बोलत असताना ओळख केल्यानंतर मी पहिला प्रश्न त्यांना म्हटलं की तुम्ही या पोस्टवरती समाधानी आहात का. ते म्हणले मी समाधानी आहे, मला सगळं त्या पोस्टमध्ये मला घर बघून माझ्या मुलांचं सगळं संगोपन करून मला ते काम करता येतं. ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तुमचा इंटरेस्ट कुठं आहे. म्हणजे एक CDPO क्लास 2 ची पद असताना सुद्धा, त्याच्यामध्ये ज्यादा काम नसताना सुद्धा ती व्यक्ती त्याच्यामध्ये समाधानी होती आणि त्याला इंटरेस्ट सगळा, ज्यावेळेस चर्चेतून झाल्या बऱ्याचशा गोष्टी, तेव्हा ती म्हटले की ठीक आहे, माझी ही जी पोस्ट आहे ती ठीक आहे, मी याच्या पुढे काय परत एक्झाम देण्याच्या तयारीने मी तुमच्याकडे आलते, परंतु मी पुढे हा निर्णय बदलते. आणि जो तहसीलदार होता शेवटपर्यंत त्यांनी म्हणला की नाही सर, मी आता 1 ते 1.5 वर्ष रजा टाकून मी अभ्यासच करणार आहे. ह्या प्रत्येकाचा असतो. मग त्या व्यक्तीला असं म्हणून चालत नाही की ही एवढी चांगली पोस्ट आहे, तहसीलदार आहे, अख्खा तालुका हातात असतो, तू हेच कर, असं म्हणून चालत नसतं. त्याची कॅपॅसिटी वेगळी असते. म्हणून माझ्याकडे कुठल्या क्षमता आहेत, वेगळ्या क्षमता असतात. क्षमता ओळखून त्या व्यक्तीला मार्गदर्शन करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि तुमच्यासाठी तर जे रेपाल सर आहेत ते चांगल्या गोष्टीनं तुम्हाला अनेक वेगवेगळे, आता गेल्या 2-3 वर्षापासून मी पाहतोय, ओळखीची शाळा वाटली, तर मी ते पाहत असताना तुमच्याकडे नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतात.
आणि तुमच्याकडे जे आतापर्यंत पासआउट होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे त्यांनी वेबिनारे राबवलेले होते. तुम्हाला तर लवकर वेळेमध्ये तुम्हाला मिळते. तर मग अशा गोष्टी कुठे मिळतात? ज्या गोष्टीमध्ये नसेल तर तुम्ही एक सर्व्हिस करू शकता चांगली आणि तुमचा छंद म्हणून एखादी नवीन नवीन शिकणं असंही सुरू करू शकता. ह्या गोष्टीसाठी असतात. पहा तुम्हाला एक आता मी पोस्ट सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये मिळते. जो असिस्टंट म्हणून असतो मंत्रालयामध्ये, ASO म्हणतात. ASO ची पोस्ट आहे, क्लास 2 ची पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. पण तिथे मात्र ना तुम्ही डिप्लोमा आहेत, वेगवेगळे डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स केला ना की तुम्ही तुमचं पद बदलतं. 3 वर्षाला पोस्टिंग होतं. असिस्टंट होतो, नंतर आवर सचिव होतो, नंतर उपसचिव होतो, नंतर सचिव होतो, नंतर OS होतो एखाद्या व्यक्तीचा. ह्याही गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये जा. हॅलो हॅलो तुमची रेंज जरा कट होती. आवाज ब्रेक. ओके. संजीव सर सुरू करू, कंटिन्यू करू? शिंदे सर. ओके सर, करा, सुरू करा, कंटिन्यू करा सर. हो. ज्या विद्यार्थ्यांना आवाज येत नाही, बऱ्याच जण विद्यार्थी मी पाहतोय त्यांचा आवाज माईक दिसत नाहीत, त्यांच्यासाठी एक सूचना आहे की त्यांनी लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन झालं तरी चालेल. त्यांच्यापर्यंत आपला आवाज काय पोहोचत नाही, पण त्यांच्या मित्रांनी जरी त्यांना सांगितलं तरी चालतंय. सरडे सर, कंटिन्यू करा. अमृता गुरव ननावरे, खाली काय नाव टाकले काय माहिती, ते उलट टाकलेलं आहे. सोहम शिंदे, कदम Okay. काहीतरी कदम. सर करा सुरू, ते होतील जॉईन पुन्हा. तर या संदर्भामध्ये आपण काम करणं हे महत्वाचं असतं आणि यातूनच आपण पुढे जाणं हे महत्वाचं आहे. आणि या पुढे जात असताना मग आपण विविध क्षेत्रांमधली माहिती घेत राहणं हेही महत्वाचं आहे. आणि ती माहिती घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला काही अडचणी असतील त्या स्तरावरती आपण आपल्याकडे असणारे जे समुपदेशक आहेत त्यांच्याशी पाहणं, त्यांच्याशी बोलणं हेही महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यातून आपल्याला पुढे पाहता येतं. तर काय याच्याविषयी काही विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर आपण घेऊया का नंतर शेवटी घेणार शिंदे सर? हो सर, आपण शेवटी सर्वांच्या शंका घेऊ. तुम्ही पण आहात. ओके ठीक आहे, आपण शेवटी बोलूया. ठीक आहे. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं हे सर्व गोष्टी ज्या समजून घेतल्या त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी इथे ओके. धन्यवाद सरडे सर. सरडे सरांनी आपल्याला करिअर निवडण्याच्या पूर्वी काउन्सिलिंग किती महत्वाचं असतं याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. या सेशनचा दुसरा पार्ट मी सुरू करतोय. तर सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की अधूनमधून तुमचे माईक तुम्ही चालू करताय, तसं करू नका. बाकी आपल्याला आवाज डिस्टर्ब होतोय, सर्वांनाच आवाज डिस्टर्ब होतोय, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सूचना आहे की सर्वांनी अगदी शांतपणे ऐकून घ्या. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर, जिल्हा सोलापूर आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन विभाग यांच्या वतीनं आज आपल्या शाळेमध्ये आज आपण सेशन आयोजित केलेलं आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक या व्यवसाय मार्गदर्शनाच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रेपाळ सर,
त्याचबरोबर केंद्राचे केंद्र प्रमुख लांडे सर, त्याचबरोबर माझे सहकारी सतीश सरडे सर आणि उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, सर्व शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थी, या सर्वांना नमस्कार. सेशनचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे महाकरियर पोर्टल. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना घरी बसल्या सर्व माहिती मिळावी, आपल्या भविष्यातलं आपलं आवडीचं करिअर आपल्याला निवडता यावं, यासाठी महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ आसमान फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे महाकरियर पोर्टल लॉन्च केलेलं आहे. सर्वांना माहीतच असेल की जवळपास 2020 मध्ये 22 मे 2020 रोजी या पोर्टलचं लॉन्चिंग झालेलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झालेलं होतं. या पोर्टलचा उद्देश एवढाच की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या आपल्या जे त्यांना करिअर निवडायचे त्या करिअर विषयी सर्व माहिती घरी बसल्या पाहता यावी, यासाठी हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला 16 देशातील माहिती मिळणार आहे. 16 देशातील जवळपास 2,60,000 हे एज्युकेशनलचे जे प्रोग्राम्स आहेत, ज्याला आपण कोर्सेस म्हणतो, त्याच्यातची माहिती मिळणार आहेत. मेन कोर्सेस 556 पेक्षा जास्त याचा आपल्याला अभ्यास करता येणार आहे. 16 देशातील 21,000 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसची माहिती आपण घरी बसल्या घेणार आहोत. ज्या आपल्याला एंट्रन्स परीक्षा द्याव्या लागतात प्रत्येक कोर्ससाठी, त्या एंट्रन्स परीक्षांची संख्या जवळपास 1150 पेक्षा जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिक्षणासाठी जी आर्थिक मदत शासन त्याचबरोबर NGOच्या मार्फत दिली जाते, अशा स्कॉलरशिपची माहिती सुद्धा आपल्याला इथं घरी बसल्या घेता येणार आहे. या स्कॉलरशिपची संख्या सुद्धा जवळपास 1200 पेक्षा जास्त आहे. या ज्या सर्व स्कॉलरशिप आहेत त्या शाळा लेवल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंतच्या या सर्व स्कॉलरशिप्स आहेत. या सर्व स्कॉलरशिपची माहिती आपल्याला या पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. हे जे पोर्टल आहे या पोर्टलला आपण प्रत्यक्षात भेट देऊया. त्याच्यात लॉग इन कसं करायचे, माहिती कशी घ्यायची, हे एक प्रत्यक्ष डेमोच्या स्वरूपात मी आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की कुणी सुद्धा मध्ये आपला माईक चालू करू नका. तर मी आता स्क्रीन शेअर करतोय. फक्त जे उपस्थित मुख्याध्यापक आहेत त्याचबरोबर अक्कलकोटे सर आहेत, यांना माझी अशी विनंती की जी मी स्क्रीन शेअर केलेली ही स्क्रीन एकदा तुम्हाला दिसतीये का, फक्त मला एवढं सांगा. मी शेअर केलेली स्क्रीन आपल्या सर्वांना दिसत आहे का? हॅलो अक्कलकोटे सर, सरडे सर, हॅलो हॅलो. दिसती सर, दिसती सर. ओके, दिसती शिंदे सर. ओके. तर या पोर्टलला विजिट देण्यासाठी या ज्या पोर्टलची वेबसाईट बनवलेली आहे ती वेबसाईट आपण सर्वांनी एकदा लक्षात घ्यावी. त्या वेबसाईटचा जो ऍड्रेस आहे तो म्हणजे www.mahacareerportal.com असा या पोर्टलच्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे. ज्यावेळेस आपण गुगल क्रोम करू, म्हणजे गुगल क्रोम ओपन करू किंवा कुठलाही ब्राउझर ओपन करू, त्याच्यामध्ये ओपन केल्याबरोबर सर्वप्रथम आपल्याला असा जर आपण गुगलचं होम पेज ओपन केलं तर या ठिकाणी आपल्याला www.mahacareerportal.com किंवा नुसतं महाकरियर पोर्टल जरी असं टाईप केलं तरी आपण त्या वेबसाईटवर जातो आणि आपल्याला लॉग इनचा डॅशबोर्ड आपल्या समोर अशा प्रकारचा दिसतो. याच्यामध्ये पहा महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे, युनिसेफचा लोगो आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी कसं लॉग इन करायचं, तर या पोर्टलवर लॉग इन करण्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक शाळेसाठी लॉग इन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुख्याध्यापकांनी शाळेचं लॉग इन करायचं आहे आणि शाळा लॉग इन करून शाळेची सर्व माहिती त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते. आता शाळा लॉग इन मध्ये काय आहे, तर शाळा लॉग इन करत असताना या ठिकाणी जिथं लॉग इनचा युजर आयडी वापरायचा आहे, इथं शाळेने स्वतःचा शाळेचा त्यांनी युडायस नंबर वापरायचा आहे. जो युडायस नंबर शाळेला दिलेला आहे तो युडायस या नंबर या ठिकाणी टाकायचा. पासवर्ड 1 ते 6 पर्यंतचे इंग्लिशमध्ये अंक टाकायचे, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे शाळेने स्वतःचा युडायस टाकायचा.
आता शाळा लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट शाळेचा डॅशबोर्ड दिसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इयत्ता 9वी ते 12वीच्या किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महाकरियर पोर्टलचा अभ्यास केलेला आहे, स्वतःची प्रोफाईल कशी तयार केलेली आहे याची माहिती आपल्याला या पोर्टलवर पाहता येणार आहे. आणि जे काही राहिलेले विद्यार्थी असतील त्यांना आपण लॉग इन करण्यासाठी सूचना देऊ शकतो. हा आहे पहिला लॉग इन. दुसरा आहे शाळेचे मुख्याध्यापक आणि 2 शिक्षकांसाठी लॉग इन दिलेलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी आणि मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी जे लॉग इन दिलेलं आहे याचा महत्वाचा उद्देश म्हणजे शाळा स्तरावरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. लॉग इन महाकरियर पोर्टलचा अभ्यास करत असताना जर काही अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांना तिथंच त्या अडचण सॉल्व्ह व्हावी यासाठी शाळांना लॉग इन दिलेले आहेत. आता शाळा स्तरावर जे लॉग इन करणार आहेत त्याच्यामध्ये शाळेचा युडायस क्रमांक आणि मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतर एच लिहायचं आहे. एच फॉर हेडमास्टर, एच हे स्मॉल लेटर मधलं आहे. इथं जसं शाळेचा मी युडायस नंबर टाकलेला आहे, इथं फक्त एच लिहायचं. एच लिहिलं की शाळेचा मुख्याध्यापकांचं लॉग इन होतं. सर्व जे लॉग इन आहेत त्या सर्व लॉग इन साठी 1 ते 6 पर्यंतचे अंक आहेत. 1 2 3 4 5 6 असं लॉग इन करायचं आहे. त्यानंतर जे दुसरे 2 शिक्षक लॉग इन करणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा शाळेचा युडायस नंबर आणि T1, टी म्हणजे टी फॉर टीचर, टीचरचं टी स्मॉल लिहायचं आणि 1 लिहायचं. हे एका शिक्षकासाठी. दुसऱ्या शिक्षकासाठी T2 शाळेचा युडायस नंबर आणि T2 टाकून लॉग इन करायचं आणि पासवर्ड 1 ते 6 पर्यंत अंक टाकायचे. हे झाले शाळा लॉग इन, मुख्याध्यापक लॉग इन, हे 2 शिक्षकांसाठी लॉग इन. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी हे महाकरियर पोर्टल तयार झालेलं आहे त्यांच्यासाठी जे लॉग इन दिलेलं आहे ते लॉग इन कसं असणार आहे, त्याचा लॉग इन आयडी काय असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्यासाठी विद्यार्थ्याचा सरळ आयडी हा लॉग इन आयडी असणार आहे. जो सरळ आयडी आपल्याला शाळेमार्फत 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला असेल किंवा लवकरच सरांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर इथं विद्यार्थ्यांनी स्वतःचा सरळ आयडी टाकायचा. आता मी एका विद्यार्थ्याचा इथं सरळ आयडी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तिथं दिसत आहे. आणि त्याच्या खाली लगेच पासवर्ड टाकत आहे 1 ते 6 पर्यंतचे अंक. आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा सरळ आयडी टाकायचा, 1 ते 6 पर्यंतचे अंक टाकायचे आणि प्रस्तुत करणे आपल्याला वेळ लागतोय ओपन व्हायला. पण लॉग इन आपल्या समोर दिसत आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत सानिका बाबरने हँड राईज केलेला आहे. आपण सेशनच्या शेवटी घेणार आहोत, त्यामुळं मध्ये डिस्टर्ब होईल असं कोणी काही करू नका. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देऊनच आपण आपलं सेशन संपवणार आहोत. या ठिकाणी पहा विद्यार्थ्याचं लॉग इन झालेलं आहे. आता विद्यार्थ्याचं लॉग इन झाल्याच्या नंतर या उजव्या कोपऱ्याला ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इन केलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव दिसत असते. तसंच डाव्या कोपऱ्यात सुद्धा बघा जयदीप सुतार नावाच्या विद्यार्थ्याचा मी सरळ आयडी वापरलेला आहे, त्यामुळं जयदीप सुतार आणि शाळेचं नाव सह दिसत आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये जयदीप असं दिसतंय, याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, मेरा करियर आहे आणि लॉग आउट करा ही 3 ऑप्शन दिसतात. ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला नवीन विद्यार्थी लॉग इन करील, नवीन विद्यार्थी लॉग इन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिली ही विंडो त्याच्या समोर ओपन होणार आहे. या विंडो मध्ये काय आहे तर ज्याचा आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये माहिती फक्त फिल करायची, नवीन काही लिहायची नाही. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कंट्री सिलेक्ट करा, स्टेट सिलेक्ट करा, सिटी सिलेक्ट करा. 16 देशाची माहिती कुठलीही तुम्ही माहिती इथं सिलेक्ट करा. नंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस आपण इथं चेंजही करू शकतो. मी 2 कंट्री सिलेक्ट केलेला आहे. त्याच्या खाली जर गेलं तर आपल्याला पाहिजे एक 3 ते 4 वर्षाचा डिग्री कोर्स आफ्टर 12th असा एक पॉइंट येतो आणि 6 महिने ते 3 वर्ष या दोन्हीपैकी एकाला क्लिक करायचं. त्यानंतर खाली 2 कोर्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, डिग्री बेस कोर्स करियर आणि डिप्लोमा बेस करियर. यातल्या दोन्हीतल्याला एकाला आपण क्लिक करायचं, कुठलंही एक क्लिक करा. आणि सगळ्यात शेवटी खाली ज्या 12 लँग्वेज दिलेल्या आहेत या 12 पैकी कोणतेही मराठी लँग्वेज शक्यतो आपण निवडा. हिंदी, इंग्रजी, मराठी सगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. आपल्याला मराठी भाषेमध्ये समजायला सोपं जाईल म्हणून मराठी भाषा तुम्ही सिलेक्ट करा. सेव्ह चेंजेस करा. सेव्ह चेंजेस केल्यानंतर सक्सेसफुली तुमची माहिती सेव्ह झालेली आहे. आता तुम्ही मेन डॅशबोर्डवर आलेला आहेत. सर आवाज येतोय ना माझा? हॅलो.
हॅलो 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 अक्कलकोटे सर, सरडे सर, हॅलो सरडे सर, हॅलो हॅलो सरडे सर, हॅलो. हा सर, आवाज येतोय सर. हा, थोडंसं रिप्लाय फास्ट द्या, म्हणजे आपला हो. पण वेळ जाणार नाही. आवाज क्लिअर येतोय. तर याच्यामध्ये आपल्याला पहा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या पोर्टलचा अभ्यास करत असताना जो डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होणार आहे, तो डॅशबोर्ड आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिला. याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती आपल्याला यामध्ये दिसत आहे. आता याच्यामध्ये या पोर्टलवर सगळ्यात सुरुवातीला ही जी आपल्याला डॅशबोर्ड विद्यार्थ्याच्या नावाचा ओपन झालेला आहे. याच्यामध्ये मी अगोदर सांगितलं 16 देशातील 2,60,000 एज्युकेशनल प्रोग्राम्स आहेत, 550 पेक्षा जास्त करिअर्स आहेत, 21,000 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत, 1150 पेक्षा जास्त एंट्रन्स परीक्षा आणि 1120 पेक्षा जास्त या स्कॉलरशिपच्या आपल्याला संधीचा अभ्यास करता येणार आहे. या पोर्टलवर सगळ्यात महत्त्वाचं 4 टॅबचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे करिअर विषयी माहिती मिळवा, दुसरा आहे कॉलेज डिक्शनरी, परीक्षा डिक्शनरी आणि चौथा आहे स्कॉलरशिप किंवा ज्याला आपण फेलोशिप डिक्शनरी असे म्हणतो. तर पहिला जो महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे करिअर विषयी माहिती मिळवा. काय होतं, बऱ्याच वेळेस 10वी आणि 12वी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर आपल्या पाल्याचं करिअर कसं निवडावं, कोणतं पाल्यासाठी करिअर निवडावं, यासाठी पालक आणि विद्यार्थी यांची धावपळ सुरू झालेली असते परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर. त्यावेळेस मग ते मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मार्गदर्शनाची सुरुवात ही त्यांच्या घरापासून घेण्याचा ते प्रयत्न करतात. घरामध्ये कोणी नोकरीला असेल किंवा कोणी व्यवसायात असेल, बिझनेसमध्ये असेल, तर त्यांचं मार्गदर्शन घेतात किंवा मग आपले मित्र-मैत्रिणी जिकडे ऍडमिशन घेतील तिकडे त्यांचं ऍडमिशन घेण्याचा ते त्यांचा कल आपल्याला दिसू त्याच्याकडे पर्याय असतो, की जे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी खाजगी व्यवसाय मार्गदर्शनाची केंद्र असतात. या ठिकाणी जाऊन ते मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग या ठिकाणी जर ते खाजगी व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडे गेले, तर तिथं मात्र विद्यार्थ्याची कल चाचणी, जी आपण 10वीला कल चाचणी देत असतो, ती कल चाचणी घेतली जाते. ऑन पेपर घेतली जाते. त्याच्यानंतर त्याचा निकाल तयार केला जातो. नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं. त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांचा वेळ तर बराच जातो. पण त्याच प्रमाणात पैसे सुद्धा जास्त प्रमाणात त्यांच्या फीच्या माध्यमातून आकारले जातात. ही सर्व धावपळ थांबवण्यासाठी शासनाने हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला करिअर विषयी माहिती मिळवा या टॅबला तुम्ही जर क्लिक केलं तर याच्यामध्ये आपल्याला करिअर विषयी माहिती मिळणार आहे. याच्यामध्ये पहा, 2 प्रकारचे करिअर आपल्या समोर दिसतात. एक आहे प्रोफेशनल करिअर आणि दुसरं आहे वोकेशनल करिअर. प्रोफेशनल करिअर आणि वोकेशनल करिअर याच्यामध्ये जवळपास 2,60,000 पेक्षा जास्त करिअरचे ऑप्शन्स आपल्या समोर दिसतात. वोकेशनल करिअरमध्ये डिग्री, शॉर्ट टर्म डिप्लोमा आपल्याला पाहायला मिळत असतात, ज्याच्यामध्ये ITI सारखे कोर्स असतात. याच्यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. अगदी 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतचे वेगवेगळे कोर्सेसचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो आणि प्रोफेशनल कोर्समध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. याच्यातला पहिला जो कोर्स आहे, तर इथं पहा अलाइड मेडिकल सायन्स दिसते. या प्रत्येकाला क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला करिअरचे ऑप्शन्स आहेत ते सगळे आपल्याला पाहायला मिळतात. हे अलाइड मेडिकल्स आहेत. त्याच्यानंतर ॲनिमेशनला जर आपण क्लिक केलं तर ॲनिमेशनमध्ये कशामध्ये आपण करिअर करू शकतो याची माहिती घेता येते. त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच्यात जर क्लिक केलं आपण, तर याच्यामध्ये पहा इंजिनिअरिंगमध्ये जवळपास 80 पेक्षा जास्त इंजिनिअरिंगचे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला दिलेले असतात. म्हणजे आपण इंजिनिअरिंगचे फक्त 5 ते
अगदी 7-8 इंजिनिअरिंगचे प्रकार आपल्याला माहित असतात, त्याच्याविषयी आपल्याला माहिती असते. पण याच्यामध्ये अनेक प्रकारची माहिती आपल्याला घेता येते. यातलं एक उदाहरण म्हणून आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊ. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ज्या कोर्सला जर क्लिक केलं, तर मी असं ठरवतो की माझं करिअर मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये करायचं आहे. तर मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय? याला क्लिक केलं तर आपल्याला इथं पाहायला मिळते पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं ग्रीन कलरमध्ये एक सूचना दिलेली आहे, नॉट इम्पॅक्टेड बाय कोविड-19. सध्या जी कोविड-19 ची परिस्थिती आहे, या कोविड-19 मुळे अनेक प्रकारचे नोकऱ्या गेलेल्या आहेत, व्यवसाय बंद पडलेले आहेत. तर ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर सिलेक्ट करणार आहात, त्याच्यावर सध्या कोविड-19 चा काही परिणाम होणार आहे का? भविष्यात काय परिणाम होईल का? याची माहिती आपल्याला याच ठिकाणी क्लिअर दिलेली असेल. जर कोविडचा परिणाम झालेला असेल, तर रेड कलरमध्ये इम्पॅक्टेड बाय कोविड-19 अशी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा, आता आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विषयी माहिती घेतोय. त्याच्यामध्ये एक झलक बघा म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणजे काय असतं, त्याची माहिती दिलेली आहे. कशाबद्दल दिलेली माहिती आहे, हे सर्व कशाबद्दल आहे याची आपल्याला वाचल्यानंतर माहिती कळणार आहे. या करिअरसाठी काही स्पेशलायझेशनचे ट्रॅक्स दिलेले आहेत. ते ट्रॅक्स कोणकोणते आहेत, याचीही आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. त्याच प्रकारे पुढची माहिती आपल्याला पाहता येते, की तुम्हाला आपल्याला या करिअरमध्ये कशाप्रकारे प्रवेश घेता येतो. एंट्री कशी करायची? अगदी 4 ते 5 प्रकारचे प्रत्येक कोर्समध्ये प्रवेशाचे मार्ग आपल्याला पाहायला मिळत असतात. नेमके कोणत्या मार्गाने आपण त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतो, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रवेशाचा मार्ग 2रा, 3रा आणखी जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करून त्याची माहिती घेता येते. म्हणजे एका मार्गाने जर आपल्याला त्या करिअरमध्ये जाता आलं नाही, तर अनेक दुसरे 2 ते 4 मार्ग आपल्यासाठी कायम उघडे असतात. त्याची माहिती आपण घेऊन त्या आपल्या स्वप्नातल्या करिअरपर्यंत आपण पोहोचू शकतो. दुसरा प्रश्न असतो, की शिक्षणासाठी खर्च किती येऊ शकतो? तर आज रोजीचा खर्च या ठिकाणी कमीत कमी पासून जास्तीत जास्त सांगितलेला असतो. प्रत्येक कोर्स वाईज हा खर्च वेगळा असतो. त्याच्यानंतर किमान किती शिक्षण आवश्यक आहे? आणि जास्तीत जास्त किती शिक्षण घेणं गरजेचं आहे? किती वर्ष शिक्षण घेणं गरजेचं आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. त्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आपण ज्याच्यामध्ये करिअर करणार आहोत, त्या करिअरला भविष्यामध्ये काय स्कोप आहे का? याचं प्रश्न उत्तर सुद्धा आपल्याला याच ठिकाणी मिळणार आहे. जे तुम्ही क्षेत्र निवडाल त्याच्याविषयी इथं आपल्याला पाहायला मिळते, की सध्या जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, सध्या मंदीमध्ये आहे. भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकते आणि दीर्घकालामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा स्कोप या कोर्सला येऊ शकतो. त्याच्यानंतर ज्याच्यासाठी आपण हे सर्व करत असतो तो म्हणजे आपल्याला नेमकं इन्कम किती मिळू शकतं. इथं पहा, मंथली अर्निंग इन इंडियन रुपीज म्हणजे इंडियन रुपीजमध्ये मंथली आपण किती पैसे कमवू शकतो. कमीत कमी एंट्री स्तरापासून सांगितलेलं आहे. ते जास्तीत जास्त सर्व प्रकारचे आपल्याकडे स्किल असतील, अनुभव असतील, तर जास्तीत जास्त आपण किती प्रकारचं इन्कम मंथली मिळू शकतो, याविषयी सुद्धा माहिती आपल्याला या पोर्टलवर पाहता येते. ही झाली महत्त्वाची माहिती आपल्याला करिअर विषयी. आता त्याच्यानंतर सगळ्यात पुढचा प्रश्न आपल्यासमोर असतो, की आपल्या विद्यार्थ्यासाठी, आपल्या पाल्यासाठी चांगल्या प्रकारचं कॉलेज निवडणं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. मग हे कॉलेज कसं निवडायचं? आपण जास्तीत जास्त आपल्याला माहिती असलेल्या जवळपासच्या कॉलेजला भेट देऊन येऊ शकतो, त्याची माहिती घेतो. पण कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तिथं काय विचारायचं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. तर ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना घरी बसल्या आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे आणि आपल्या पालकांसोबत, आपल्या घरातल्या मेंबर्स सोबत चर्चा करून चांगल्या प्रकारचं करिअर निवडता येणार आहे. आता इथं पहा, कॉलेज कसं निवडायचं. डाव्या साईडला पहा तुम्ही, अगदी फिल्टर लावून आपल्याला कॉलेज निवडता येतात. जसं की गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट फक्त निवडता येतं. गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट, अदर एकाच वेळेस सर्व कॉलेज निवडता येतात किंवा जे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला कॉलेज निवडता येतं. मी या ठिकाणी फक्त गव्हर्नमेंट कॉलेज निवडत आहे. त्याच्यानंतर पुढचा लगेच फिल्टर आपल्या समोर उपलब्ध असतो, की आपल्याला नेमकं कोणत्या देशातलं कॉलेज पाहिजे आहे. 16 देशाची नावं इथं आहेत. 16 देशातील कोणतं कॉलेज तुम्ही पाहणार आहात, तर आपण इंडियाला क्लिक करू. इंडियातलं कॉलेज आपल्याला पाहायचं आहे. पुढचा टॅब आपल्या समोर लगेच ओपन होणार आहे, की इंडियातल्या नेमकं कोणत्या राज्यातलं कॉलेज तुम्हाला सर्च करायचं आहे. आपण फक्त महाराष्ट्राला क्लिक केलं. आता महाराष्ट्रातलीच कॉलेज आपल्यासमोर दिसणार आहे. सांगण्याचा उद्देश काय? तर या सर्च बारमध्ये आपण आपल्या जवळच्या शहराचं, आपल्या आवडीच्या ठिकाणाचं, आपल्या आवडत्या
जिथं आपल्याला पाहिजे त्या देशाचं नाव टाकून आपण कॉलेज सर्च करू शकतो. या ठिकाणी मी फक्त महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज सर्च केलेलं आहे. आता महाराष्ट्रातल्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट आपल्याला या स्क्रीनवर दिसणार आहे. जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजची लिस्ट आपल्या समोर दिसते. आणखी इथं 10 कॉलेजची लिस्ट यायची राहिली. याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पाहता येणार आहे. आता या कॉलेजला आपण माहिती घेऊ. आता एका कॉलेजची माहिती घ्यायची. जय हिंद कॉलेज जे मुंबईत आहे, या कॉलेज विषयी आपल्याला माहिती घ्यायची. घरी बसल्या आपण माहिती घेऊ शकतो. या कॉलेजला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट आपण कॉलेजला कॉलेज आपल्याला ओपन होतं आणि इथं व्ह्यू वेबसाईट, या कॉलेजच्या वेबसाईटवर आपण इथंच कॉलेजची वेबसाईट सुद्धा व्हिजिट करू शकतो. म्हणजे एकदा या मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. या कॉलेजच्या वेबसाईटवर सर आवाज कोणाचा तरी येतोय हो? हा, म्यूट करा. ज्याचा आवाज येतोय त्यांनी एकदा स्वतःचा माईक म्यूट करा, नाहीतर सर जे होस्ट आहेत त्यांनी एकदा त्यांचा आवाज म्यूट करा. करतो सर. तर पहा, या ठिकाणी जय हिंद कॉलेजच्या आपण डायरेक्ट वेबसाईटवर आलो. आता या वेबसाईटवर पहा सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला पाहता येते. माहिती पाहू शकू की जसं की या कॉलेज करिअरचे ऑप्शन्स आहेत, कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, कॉलेजची रँक काय आहे, या कॉलेजला अप्रुव्हल दिलेला आहे, त्या अप्रुव्हलची अथॉरिटी या कॉलेजला कोणी दिलेली आहे, कॉलेजची पात्रता, 12वी मध्ये कोणकोणते आवश्यक विषय आहेत या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी, मिनिमम स्कोर काय होता गेल्या वर्षीचा, त्याच्यानंतर जी एंट्रन्स परीक्षा कंडक्ट केली जाते ती एंट्रन्स परीक्षा कंडक्ट करण्याची अथॉरिटी या कॉलेजला कोणी दिली, लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट काय असणार आहे पहा. इथं बघायला मेरिट लिस्ट सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍडमिशनची प्रोसेस काय असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं बघा ऍडमिशनची प्रोसेस दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या कॉलेजमध्ये आपल्याला शिक्षण घेण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आपल्याला मिळतात, ही सर्व माहिती आपल्याला या महाप करिअर पोर्टलवर 16 देशातील कॉलेज आहेत, 21,000पेक्षा जास्त कॉलेजेसची माहिती आपण घरी बसल्या पाहता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर असतो म्हणजे चौथा टॅब महत्वाचा आहे, एंट्रन्स परीक्षा. ज्याच्यामध्ये आपण करिअर करणार आहोत त्या करिअर नुसार एंट्रन्स परीक्षा देता येते. ही एंट्रन्स परीक्षा सुद्धा आपल्याला अगदी फिल्टर लावून सर्च करता येते. 1150 पेक्षा जास्त एंट्रन्स परीक्षा आहेत. कुठलीही एक एंट्रन्स परीक्षा मी उदाहरणासाठी तुम्हाला दाखवतो. पण समजा सीईटी इंग्लिश JNU अशी एक जयपूरची आहे, याची आपण माहिती घेऊया. तर ही सुद्धा माहिती आपल्याला इथं वर्ष वाईज पाहता येते, अगदी साल वाईज इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर भाषा आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये सुद्धा पाहता येते. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन, ही म्हणजे ही एंट्रन्स परीक्षा काय आहे, याच्यासाठी पात्रता काय असावं लागते, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, सीट किती उपलब्ध आहेत, त्याचबरोबर ऍप्लिकेशन फी काय असणार आहे, ऍप्लिकेशनची प्रोसेस काय आहे. अगदी इथंच तिथे लिंक दिलेली असते, या लिंकला आपण क्लिक केलं की इथंच ऑनलाईन आपण ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतो. कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट आहेत, एंट्रन्स एक्झामचं सेंटर कुठं असणार आहे आणि महत्वाच्या तारखा म्हणजे लास्ट डेटची अप्लाय तारीख, हॉल तिकीट मिळण्याची तारीख, परीक्षेची तारीख, अशीच पूर्ण माहिती आपल्याला या प्रत्येक एंट्रन्स परीक्षेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर चौथा महत्वाचा टॅब आहे तो म्हणजे स्कॉलरशिप. जी स्कॉलरशिप आपल्याला शिक्षणात मदत व्हावी यासाठी शासन आणि NGO यांच्या मार्फत आपल्याला दिली जाते. या स्कॉलरशिप कोणकोणत्या आहेत, अगदी शाळा लेवल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंतच्या 1250 पेक्षा जास्त एंट्रन्स परीक्षाचा आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येणार आहे. जसा आपण एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास केला त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. एक स्कॉलरशिप आपण माहितीसाठी घेऊ. प्राईम मिनिस्टर स्कॉलरशिप स्कीम फॉर RPF किंवा RPSF यासाठी आहे. इथं सुद्धा आपल्याला वर्ष वाईज पाहता येते. जनरल इन्फॉर्मेशन स्कॉलरशिप विषयी काय आहे, स्कॉलरशिप कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे, त्यासाठी पात्रता काय असावी, ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. ऍप्लिकेशन फी काय आहे, ऍप्लिकेशनची प्रोसेस कशी असणार आहे पहा, या ठिकाणी लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक करून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. सिलेक्शन प्रोसेस काय आहे आणि आणखी पुन्हा शेवटी महत्वाच्या तारखा आहेत, ज्या तारखा इथं दिलेल्या आहेत. आणि जर आपल्याला काय अडचण आली
तर अदर इन्फॉर्मेशन एवढी माहिती आपल्याला प्रत्येक कोर्स विषयी पाहायला मिळणार आहे. आता कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरीच्या संधी आपल्यासाठी कुठे उपलब्ध असणार आहेत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोर्टलवर पाहता येणार आहे. म्हणजे ऍडमिशन घेण्यापासून म्हणजे करिअर निवडण्यापासून ते नोकरी लागेपर्यंतची पूर्ण माहिती आपल्याला या पोर्टलवर पाहता येणार आहे. अगदी विनामूल्य आपल्याला ही माहिती घरी बसल्या पाहता येणार आहे. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही. फक्त महाकरिअर पोर्टल असं तुम्ही जर सर्च केलं तर त्याच्याविषयी माहिती मिळणार आहे. आता नोकरीच्या संधी कुठे आहेत? आता आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग निवडलेलं आहे, त्याच्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या संधी कुठं कुठं आहेत त्याची माहिती दिलेली आहे. त्याबरोबर आपण यासाठी आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता असल्या गरजेचं आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी वाचून याचा अभ्यास करता येतं. कोणकोणते स्किल्स असले पाहिजे आपल्याकडं, त्या स्किलचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी वाचल्यानंतर लक्षात येते की आपल्याकडे कोणकोणते स्किल आपल्याला अजून डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याचं उत्पन्न किती मिळतं याचंही माहिती आपण अगोदरच घेतलेली आहे. करिअरमध्ये प्रगती कशी करता येते, भविष्यामध्ये याला काय संभावना आहे का, याचीही माहिती घेता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटी आणखी एक टॅब आहे, तो म्हणजे विशेष सक्षम व्यक्तीसाठी, म्हणजे जे आपल्याकडं अपंग विद्यार्थी आहेत. 21 प्रकारचे अपंगाचे प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकारानुसार जो काय आपण कोर्स निवडणार आहे तो कोर्स या कोणत्या व्यक्तीसाठी म्हणजे अपंगातला जो प्रकार आहे त्या कुठल्या प्रकारच्या अपंगाच्या व्यक्तीसाठी हा कोर्स करता येईल याची सुद्धा माहिती आपल्याला या पोर्टलवर घेता येणार आहे. अशा प्रकारचं हे एक महाकरिअर पोर्टल आहे, ज्याची आपण आता माहिती घेतली. ज्याच्यामध्ये आपण प्रोफेशनल कोर्सेस पाहिले. त्यानंतर अशाच प्रकारे आपण एक मिनिट जसं प्रोफेशनल कोर्सेस पाहिले त्याचप्रमाणे आपण व्होकेशनल कोर्सेस सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो. अशा प्रकारचं हे महाकरिअर पोर्टल आहे. या पोर्टलचा अभ्यास शिक्षक, पालक त्याचबरोबर विद्यार्थी यांनी निवांत वेळी करावा. याच्यामध्ये खूप अशा प्रकारची माहिती आपल्याला घेता येणार आहे. तर या ठिकाणी मी एवढे माहिती देऊन या ठिकाणी थांबतो. वेळ खूप झालेला आहे त्यामुळं फास्ट सांगितलेलं आहे. तरी पण जरी काही अजून अडचणी आल्या तर आमचा फोन नंबर दिलेला आहे, सरांकडे फोन नंबर आहे, त्यावर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला पाहिजे ती माहिती फोनवर तुम्हाला उपलब्ध होईल. तर धन्यवाद सर. हॅलो सरडे सर. हा बोला सर. तर महाकरिअर पोर्टलची एवढ्या प्रकारची माहिती आहे. आणखी खूप प्रकारची माहिती आहे. एका कोर्सचा जर अभ्यास आपण करत गेलो तर जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. अशा प्रकारचे तुम्ही 2,60,000 पेक्षा जास्त कोर्सेस विद्यार्थ्यांनी सर्च करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जास्तीत जास्त वेळ जर विद्यार्थ्यांनी महाकरिअर पोर्टलवर घातला तर आपल्या स्वप्नाचं करिअर तर त्यांना निवडता येईलच. त्याचबरोबर आणखी दुसऱ्या करिअरचा सुद्धा त्यांना पुरेपूर असा अभ्यास करता येईल. अशा प्रकारची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे. जर काही याविषयी आणखी काही शंका असतील तर आपण ते शंका घेऊया. माझ्यासोबत सरडे सर आहेत. सरडे सर आहेत ना जॉईन? आहेत सर. ओके, तर मी शेअरिंग स्टॉप करतो. एक मिनिट राहू दे सर. फक्त मुलांना शंका विचारते म्हणजे त्यात सर मग तुम्हाला मार्गदर्शन करायला सोपं पडेल. आता मुलांना विनंती आहे की त्यांना जर काही शंका असतील, मग अशी ज्यांनी हँड रेज केलता किंवा चॅट मध्ये टाकलं होतं त्यांनी प्रश्न विचारायला काही हरकत नाही. आता सानिका तुझी काय अडचण होती? जास्तीत जास्त इथंच शंका विचारून घ्या, कारण तुमच्यासारखी एकाची जी शंका असते ती सर्वांची बऱ्याच विद्यार्थ्यांची असते. त्याच्यामुळं तुमच्या एकामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न इथं सॉल्व्ह होणार आहेत. तर जास्तीत जास्त शंका विचारून घ्या. तुम्हाला जरी भविष्यात कोणतं करिअर करायचं असेल तर त्याची माहिती कशी सर्च करायची आहे या संदर्भात जरी शंका असेल तरी विचारा. कुठलंही करिअर करायचं असेल आणि त्यांनी तुम्हाला माहिती मिळत नसेल तर सरांना आता विचारलं तर तुम्हाला चांगली संधी आहे त्या संदर्भात. या महाकरिअर पोर्टलवर सगळ्याच, आता समजा ऍनिमेशन असेल, ऍनिमेशन संदर्भात सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर माहिती दिली आहे. त्याचे कॉलेजेसची माहिती दिलेली आहे.
त्याच्यामध्ये करिअर केल्यानंतर किती कुठले जॉब मिळतात, त्यांची सॅलरी किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते कसं बघायचं, किंवा तुमची जर परिस्थिती नसेल तर त्या ह्याच्यासाठी तुम्हाला कोणते स्कॉलरशिप योजना आहेत, म्हणजे पालकांवर सुद्धा अवलंबून न राहता आपल्याला काय करता येईल, तो करिअर निवडता येईल आपल्या आवडीचा. असं जर तुमच्या मनातलं कोणतं करिअर असेल तर त्या संबंधित सुद्धा विचारा. हा सूरज विचार. मी म्यूट करतो सगळ्यांना, अनम्यूट करतो. ठीक आहे, बोला सूरज, विचार तुझा प्रश्न. मी सगळ्यांना अनम्यूट केले, बोला. सर, जरी विद्यार्थ्यांना इथं काय प्रॉब्लेम येत असेल तरी आमचे फोन नंबर तुमच्या ग्रुपवर एकदा शेअर करा. सरडे सरांचा आहे, माझा आहे. त्यांनी पर्सनल जरी आम्हाला विचारलं तरी काय अडचण नाही, आपण त्यांना ठीक आहे. पर्सनल माहिती देऊया. या ठिकाणी विद्यार्थी थोडासा प्रश्न विचारण्यामध्ये शांत आहेत थोडेसे, तर ठीक आहे. नंतर त्यांना कधी भविष्यात जरी अडचण आली, कधीही येऊ द्या आणि कधीही फोन करा, तुमच्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. तर या ठिकाणी थांबायचं का सर? एकाचा प्रश्न आहे, 2 मिनिटं. तो चॅट सेक्शन मध्ये त्याचा चालू होत नाही. विक्रांत शिंदे, तुझं माईक चालू होत नाही का? विक्रांत, अनम्यूट कर आता. हा, बोल विक्रांत. सरडे सर, हॅलो. सरडे सर, बोला. हा, हॅलो येते का माझा आता पूर्ण? हा, हो, येतो. येतोय सर. सडे सर येतोय, बोला. सर, माझा एक क्वेश्चन होता. प्रथमेश बोल. सर, करिअर चॉईस करताना बिझनेस कडे जास्त कल असावा का सिव्हिल सर्व्हिसेस कडे, सामाजिक दृष्टिकोनातून? शिंदे सर बोला, तुमच्याकडे प्रश्न. हॅलो, सरडे सर. हो, बोला ना. सरडे सरांचं थोडं रेंज कमी बोला. आहे. हा, बोला सरडे सर. मुलाचा असा प्रश्न हो. आहे की बिझनेस हो. चूज करावा का सिव्हिल सर्व्हिसेस चूज करावे, कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे? नाही, अक्कलकोटे सर, तो मुलगा कोण आहे? मुलाचं जरा साऊंड ते बोलला तर बरं होईल. प्रथमेश पाटील, परत एकदा विचार प्रश्न. हो. प्रथमेश पाटील, मला प्रश्न ऐकायला आला त्याचा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त बिझनेस आणि सिव्हिल सर्व्हिसेस असंही म्हणता येत नाही, सर्व्हिसेस असं म्हणता येईल. म्हणजे नोकरी आणि व्यवसाय हे 2 भाग असतात. आता व्यवसायामध्ये कोण जातात आणि किंवा कल असावा, हा कल तुमचा स्वतःचा कल असतो, लक्षात ठेवा. हा कल कुठून येतो? कल म्हणजे वेगळं काय नसो, तुमची जी अभिरुची असते ना, इंटरेस्ट जो म्हणतो ना, त्यालाच कल म्हणतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता मला मग सर्वात महत्वाचे असं विचार करावा लागेल की मला काय जमतं, मला व्यवसाय करायला आवडतो का, एखाद्या दुकानात बसायला आवडतं का, किंवा तिथले जे व्यवसायामध्ये असणारे वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्या संदर्भामध्ये मला आवडतं का, हा सर्वात महत्वाची गोष्ट असते. तर त्यामध्ये मग हे विचार करत असताना ना, की पहिल्या काही गोष्टी असतात. आता व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या जे ऍप्टिट्यूड्स असतात, म्हणजेच अभियोग्यता, त्या माझ्याकडे आहेत का? आता पहिल्या व्यवसायामध्ये ना, बऱ्याचशा व्यवसायामध्ये काम करत असताना ना, किंवा नोकरीमध्ये सुद्धा काम करत असताना ना, तर बरेच वेळा ही 2 गोष्टी ह्या दोन्हीकडे चालतात. नोकरीमध्ये कदाचित तुम्ही समजा या गोष्टीचं नाही अनुकरण केलं तरी काही फरक पडत नाही, नोकरी काय जात नसते.
परंतु व्यवसायामध्ये मात्र ना खूप मोठा लॉस होतो. ती गोष्ट म्हणजे काय की एक सर्वात महत्वाची आपल्याकडे एक म्हण आहे पहा, व्यवसायामध्ये चांगली चालते, की कुठल्याही बाजारामध्ये जर गेला आणि त्या जर समजा तुम्ही मर्चंटांच्या लोकांची जर समजा संघटनेची जर मीटिंग चालू असेल किंवा एकत्र असतील की एखाद्या दुसऱ्या व्यावसायिकाला जर सल्ला देत असेल तर तेव्हा तो सांगत असतो की जर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे म्हणजे तुमचं असं म्हणजे वर्तन असलं पाहिजे की तोंडामध्ये नेहमी साखर असली पाहिजे आणि डोक्यावर मोठा बर्फ असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ की असा आहे की आपल्याकडे खूप स्पेशन्स असले पाहिजेत आणि स्पेशन्स असल्यानंतर तुम्ही बोलत असताना समोरचा माणूस कितीही कसाही बोलला तरी आपण त्याच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे, त्याला अटेंड केलं पाहिजे, स्पेशन्स आपल्याकडे असले पाहिजेत, आपण त्याच्याशी गोडच बोललं पाहिजे. आणि स्पेशन्स असणं म्हणजेच काय, डोकं गरम नाही होत देणं, म्हणजे शांत राहणं. की पहा आता जे व्यवसाय करणारे जे लोक आहेत पाटील, एक लक्षात ठेव, ते सगळे कोणते आहेत, गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, त्यांच्याकडे काय असतं पहा, त्याच्याकडे एकदम चांगले कपडे असतात, इस्त्री मारलेले असतात, एवढं मोठं दुकान असतं, सर्व असतं त्याच्या गल्ल्यामध्ये, भरपूर पैसे असतात, सर्व असतं. परंतु समोर जर समजा एखादा समजा कामगार आला आणि त्याचे समजा कपडे खराब आहेत, काही ठिकाणी फाटलेले आहेत, तरी सुद्धा तो आला ना की त्याला काय म्हणतो, या सेट म्हणतो. तो काय सर तुमचा आवाज म्यूट झालाय, अनम्यूट करा. तुम्ही जेव्हा ना व्यवसायामध्ये काम करत असताना ना बॅलन्सिंग, इमोशनली बॅलन्सिंग असणं खूप महत्वाचं आहे. इमोशनली जर बॅलन्सिंग नसाल ना तुम्ही तर व्यवसाय करू शकत नाही. म्हणून जो आता पाटील, तुझा इंटरेस्ट किंवा तुझा कल, तू म्हटला ना तुझा कल हा तुला माहित असतो, लक्षात ठेव. आणि तू जेव्हा एखाद्या गोष्टीला रिॲक्शन देशील ना तेव्हा तो कल समोर निदर्शनास येतो. जो समोर बसलेला जो तो मार्गदर्शक असतो, तो मग शिक्षक असेल किंवा समुपदेशक असेल, तेव्हा लक्षात ठेव. त्याच्यासाठी याच्याही अगोदर मी सांगितलं तुम्हाला, ऑनलाईन सुद्धा मराठीमध्ये अनेक कल चाचण्या आहेत किंवा अभिरुचीच्या चाचण्या आहेत. तसेच आपल्याकडे सुद्धा आहेत, डाएट मध्ये सुद्धा आहेत किंवा राज्य शासन SRT कडे आहेत. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला फ्री ऑफ चार्ज सुद्धा आपल्याला कल चाचणी केली जाते आणि करताही येते, लक्षात ठेवा. आणि त्याचा अनालिसिस सुद्धा करता येतं. परंतु कल कसा असावा हा प्रश्न नाही. आपण जन्मल्यानंतर आपल्याला ज्या मिळायच्या आहेत त्या आपल्या आई वडिलांकडून आलेल्या संक्रमणित ज्याही ऍप्टिट्यूड्स आहेत त्या आपल्याकडे आहेत. मग माझ्याकडे ऍप्टिट्यूड कोणत्या आहेत हे ओळखणं महत्वाचं आहे. म्हणजे नोकरीसाठी कोणत्या लागतात, समजा तुम्ही गोड नाही बोलला नोकरीमध्ये, वाकडच बोलतात बऱ्याच ठिकाणी. ऑफिसला गेला ना, तुम्हाला हे कागद आणावं लागेल, तुम्हाला हे जमत नाही, हे करायला पाहिजे, तुम्ही ते भरलंच पाहिजे, तुम्ही हे केलंच पाहिजे, असं बोललं जातं. पण व्यावसायिक हा असं म्हणत नाही, या सेट, हा काय देऊ, काय पाहिजे हे. आता समजा तो व्यावसायिक, तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो की एक गोष्ट सुद्धा आहे प्रख्यात्रेंची. तुम्ही त्यांचं पुस्तक जर कधी वाचलं ना तर बटाट्याची चाळमध्ये आहे. एक जोडपं असतं, ते जोडपं दुकानामध्ये जातं आणि काय घ्यायला जातं, कपडे घ्यायला जातं. कपडे घ्यायला तर कपडे घ्यायला गेल्यानंतर तो मिस्टर काय करतो, मिसेस साठी साडी घेणार असतो. आणि मिसेस ही स्वतःसाठीच ते ब्लाऊजचं एक पीस घेणार असते विकत. आणि तेव्हा ते एका दुकानात गेल्यानंतर तो दुकानदार एवढे कपड्याची व्हरायटी समोर टाकतो की ते दोघे एकमेकाला दिसत नाहीत. म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोन बाजूला बसले असतात, त्यांच्या समोर दोघांच्या मध्ये एवढे कपड्यांचा ढीग टाकतो, एवढे ढीग लागतो, ते दोघे एकमेकाला दिसत नाहीत. आणि तरी मग ते उठून जातात. आणि मग त्यावेळेस ते विचारतात, जो सेल्समन असतो त्या दुकानातला तो विचारतो की, म्हणतो की साहेब तुम्हाला, मॅडम आणि साहेब तुम्हाला हे नाही का पसंत पडलं, दुसरी व्हरायटी दाखवतो. तर एवढे पेशन्स असले पाहिजे. त्याच्या पुढचा हा संवाद वेगळा आहे.
त्याच्याबद्दल मी बोलत नाही. आणि असे प्रत्यक्षात मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत. माझ्या जीवनामध्ये सुद्धा आलेला हा प्रसंग आहे. काही वेळेस समोरच्या माणसाला किंमत पसंत पडत नाही, कापड पसंत पडतं पण किंमत पसंत पडत नाही. काही वेळेस किंमत पसंत पडते पण कापड पसंत पडत नाही. असा प्रकार खूप असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी असतात. ह्या व्यवसायामध्ये हे सगळं करणं किंवा त्या जे लोक आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं, सेल्समन मध्ये कोण काय करते, ह्या गोष्टी अनेक गोष्टी आहेत. सर्वात महत्वाचं ना जे वाक्य आहे की तोंडामध्ये साखर, म्हणजे खूप गोड बोललं पाहिजे आणि डोकं नेहमी शांत ठेवणं की तुम्ही बनू शकता. परंतु जर तुमच्याकडे अशा जर गोष्टी होत नसतील, साध्या साध्या गोष्टीवर तुम्ही चिडत, मग मात्र तुम्हाला नक्कीच कुठल्या ना कुठल्या नोकरीचा पर्याय उपलब्ध ठेवावा लागेल. व्यवसायामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी, भलेही तुम्ही माल एखाद्या वेळेस डुप्लिकेट विका, काही करा, म्हणजे बोलणाऱ्याची माती विकते म्हणतात ना, हे सुद्धा त्यालाच कनेक्टेड अशी म्हण आहे. तुम्ही जेवढं चांगलं बोलाल तेवढं व्यवसायाकडे जातं आणि तुम्हाला ते विकता आलं पाहिजे, तुम्हाला सेल्स करता आलं पाहिजे. जर समजा तुम्हाला येत नसेल तर मग तेव्हा तुम्ही बिझनेस करणं, अनेक लोक बिझनेस टाकतात, 5-5, 10-10 लाख, कोटी इन्व्हेस्टमेंट करतात आणि शेवटी त्यांना बिझनेस बंद करावा लागतो. ह्यासाठी म्हणून माझ्या ऍप्टिट्यूड्स काय आहेत, माझा इंटरेस्ट कुठं आहे, माझा आयक्यू कोणत्या बाजूला जातो, मग त्याच्यासाठी लागणारा आयक्यू तिथेपर्यंत आहे का, माझी पर्सनॅलिटी त्यामध्ये आहे का, त्याच्यात नेतृत्व गुण, अनेक गोष्टी असतात. ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत का हे पाहणं हे महत्वाचं आहे. आणि ते तुम्हाला टेस्टिंग शिवाय कळत नाही. मग तुम्ही कुठेही बघा, कोणीतरी शाळेमधल्या साध्या एखादा शिक्षक असेल ना जो की बराचसा चौअंगी असतो पा, अनेक गुण प्रसन्न तुमच्याकडे असतात, प्राप्त असतो, असाही माणूस एखादा ना बऱ्याच गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याला हिरवून सांगत असतो. साधं उदाहरण होतं, एका शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि त्यांनी काय केलं, एक उदाहरण आहे पहा, आणि ते प्रत्यक्ष उदाहरण झालेलं आहे. ते एका मुलीला 80% मार्क मिळाले होते, तेव्हा इंटरचे मार्क नव्हते आणि तिला म्हणजे ती त्या शाळेमध्ये 3 नंबरची मुलगी होती, पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर होता. मग तिला ती सगळ्या शिक्षकांकडे यायची आणि म्हणायची, ती दाखवायची मार्क्स आणि पेढे द्यायची परंपरा आहे. पेढे दिल्यानंतर मग ते म्हणायचे, हा चांगले मार्क मिळाले, आता मग सायन्स घेतो असं म्हणायचे. तर मग ती त्या एका शिक्षकाकडे आली आणि त्यांना पेढा दिला त्यांनी. मग ते म्हणले, ते सर म्हटले, अगं एकच का पेढा, मग त्यांनी 2 दिले, 2 पेढे घेतले, 2 पेढे घेतले, ते खाल्ले. मग ते म्हणले, सर मी काय करू तुम्ही नाही सांगितलं. तर तेव्हा त्या सरांनी म्हटले की तुला काय इच्छा आहे करायची, पुढे काय करणार आहेस, तुझे मार्कशीट काय आहे, तू मार्क सांग, मग आपण त्याच्यावरती चर्चा करू, आपण दोघे जण चर्चा करू. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला SST ला एवढे, म्हणजे समाजशास्त्राला एवढे मार्क आहेत, नंतर मला मराठीला एवढे मार्क आहेत, हिंदीला असे मार्क आहेत, ते सांगितले. मग नंतर त्यांनी विज्ञानचे मार्क सांगितले, नंतर गणिताचे सांगितले. मग तर तू काय विचार केलाय, तर मला यांच्यामध्ये असे मार्क पडलेत, मला पहिल्यापासून मला समाजशास्त्र, मराठी बोलायला, भाषण करायला आवडतं. मग तिनं त्यावेळेस म्हणले की मी अशा पद्धतीने, म्हणून मी आर्ट्स घ्यायचा विचार करते आणि मी फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. मग याचा अर्थ असा झाला की त्या सरांनी म्हटले की तुझं हे सगळं म्हणणं बरोबर आहे, तू घे, आपण अडचणी आल्या तर 11वी नंतर विचार करू. तर ती आज LLB आहे, मोठे शिवाजीनगरला ऑफिस आहे, खूप मोठं ऑफिस आहे, बाहेर ऑफिस असतं, पाठीमागं सगळं घर आहे, व्यवस्थित घरामध्ये बसून सगळं सेट करून आज तिच्याकडे 27 वकील आहेत. पहा, जे हाताखाली काम करणारे 27 वकील आहेत. मग असं नसतं ना, व्यवसाय कुठला असतो, व्यवसायामध्ये सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. हा वकील हा व्यवसाय आहे, आर्किटेक्चर हा व्यवसाय आहे, समजा साधा एखादा दुकानदार हा व्यवसाय आहे, किराणा दुकान व्यवसाय आहे, शेती व्यवसाय आहे, कंपनी एखादी चालवणं व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये सुद्धा अनेक व्यवसाय असतात. म्हणून असं आपल्याला एक ओव्हरऑल सांगता येत नाही. ओव्हरऑल सांगायचं म्हणलं तर त्या 2 म्हणी व्यवसायासाठी चांगल्या आहेत आणि या 2 म्हणीमध्ये जर आपण बसत नसेल तर आपण नोकरीचा पर्याय उपलब्ध ठेवलेला असं मला वाटतं. ओके, पाटील काय शंका आहे का आणखी? नाही सर.
हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे. हा बोला. सर, गव्हर्नमेंट जॉब करणे हा उत्तम पर्याय आहे का प्रायव्हेट जॉब करणे उत्तम पर्याय आहे? प्रायव्हेट जॉब मध्ये आता उत्तम कुठला ते त्या विद्यार्थ्यांनी आणि समोरच्या मार्गदर्शकांनी ठरवायचं असतं. तर पहा की प्रायव्हेट मध्ये काय असतं आणि गव्हर्नमेंट मध्ये काय असतं, मी फक्त एवढं मी सांगतो अगोदर सुरुवातीला. प्रायव्हेट मध्ये काय होतं, तुम्हाला चांगला पगार मिळतो, चांगले पैसे मिळतात, पण तुम्हाला समोरच्यांनी जसं सांगेल ना, म्हणजे साधं एक उदाहरण आहे. तुम्ही तुकाराम जाधव जे कलेक्टर आहेत त्यांचे तुम्ही भाषण मध्ये ऐका, तर ते जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा ते सांगतात की आपल्याकडे मुकेश अंबानी किंवा अंबानी ग्रुपचे जे आहेत किंवा रिलायन्स ग्रुपचे आहेत किंवा टाटांचे जे ग्रुपचे आहेत, त्यांचा जो मेन मॅनेजर आहे, त्यांच्या ग्रुपचा जो मेन मॅनेजर आहे, त्यांची पगार कदाचित 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख असेल. पण त्यांना कोण ओळखतं का? पण मला आज तुकाराम जाधव म्हणून कलेक्टर जे आहेत यांना पूर्ण भारत ओळखतो. महाराष्ट्र तर ओळखतोच, परंतु पूर्ण भारत ओळखतो. आणि पूर्ण सगळे जेवढे राजकीय चांगले लोक आहेत, जे व्यावसायिक आहेत, अंबानी ओळखतात, रतन टाटा ओळखतात, सगळेच ओळखतात मला. का ओळखतात? तर मी गव्हर्नमेंट मध्ये ऑथॉरिटी आहे. मला पगार कमी मिळतो हा भाग वेगळा आहे, परंतु माझ्याकडे ऑथॉरिटी आहे. मी कुणाचंही एखाद्या व्यक्तीचं चांगलंही करू शकतो, एखाद्या व्यक्तीला मी नाकारू शकतो. हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. ते बोलत असताना म्हणून मग आपणच ठरवायला पाहिजे की मग मी काय करू. व्यवसायामध्ये पैसा मिळतो, प्रायव्हेट नोकरीमध्ये पैसा नाहीये, इन्कम चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला ऑथॉरिटी नसते, अधिकार नसते, लक्षात ठेवा. आणि जेव्हा अधिकार असतात तेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता. ह्या 2 गोष्टी आहेत. मग तुम्ही ठरवायचं असतं मला काय आवडतं, लक्षात ठेवा. मला काय आवडतं, मला प्रसिद्धी पाहिजे, मला अधिकार पाहिजेत, मला जर सोशल वर्क करायचं असेल किंवा काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मला गव्हर्नमेंट सर्व्हिस शिवाय पर्याय नाही. जर प्रायव्हेट मध्ये नोकरी करायची असेल, प्रायव्हेट मध्ये अधिकार नसतात असं नाहीये, परंतु प्रायव्हेट मध्ये हे सोशल वर्किंग काम करता येत नाही. आज CSR आलेला आहे, पण त्याला मर्यादा असतात. वरच्या जो अधिकारी सांगतो किंवा जो ट्रस्टी असतो, तो जो ट्रस्टी सांगेल त्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु गव्हर्नमेंट मध्ये जर मी अधिकारी असेल तर मला जे दिलेले अधिकार आहेत त्याचा वापर करून मी बाहेर जाऊन सुद्धा, नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा काम करू शकतो, एखाद्याचं भलं करू शकतो. काही गोष्टी आहेत. मग याच्यासाठी म्हणून आपली पर्सनॅलिटी काय आहे, माझं व्यक्तिमत्व काय आहे, हे महत्वाचं असतं. माझ्या व्यक्तिमत्वावर अवलंबून पुढील गोष्टी असतात. आणि म्हणून मला त्याच्यासाठी असणाऱ्या ज्या समायोजन क्षमता चाचणी असते किंवा पर्सनॅलिटी जी टेस्ट आहे, वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्याच्यातून आपण माहिती करून हे घेणं हेही महत्वाचं असतं. किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आतापर्यंत काय काय केलेल्या गोष्टी आहेत, समाजामध्ये काम करतो का, किंवा समाजामध्ये असणाऱ्या, समजा आता गणपती, सार्वजनिक गणपती उत्सव असतो, त्याच्यामध्ये मी भाग घेतो का. ह्या अनेक गोष्टी आहेत. का मी फक्त स्वकेंद्रीय आहे, मी घरातच बसतो, मी फक्त अभ्यासच करतो. मग ह्याही गोष्टीवरती आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा स्वकेंद्रीय मध्ये आपल्याला पहा, कॉम्प्युटरवरती जे जॉब करणारे असतात ना, ते व्यावसायिक ते स्वकेंद्रीच असतात. फक्त त्याला काय, कॉम्प्युटर काम, त्याच्यातून इन्कम किती येते एवढं माहिती. म्हणजे बरेच वेळा स्वकेंद्रीय जेव्हा असतात ना, त्या लोकांनी असा व्यवसाय निवडावा लागतो की ज्याचा पब्लिक सेक्टरशी संबंध येतो. डायरेक्ट काम येतं आणि काम करणं, गव्हर्नमेंट मध्ये काम करणं, अधिकारामध्ये, ह्या गोष्टी ह्याही महत्वाच्या असतात. एवढंच लक्षात ठेवा की मग मी प्रायव्हेट नोकरी करावी का गव्हर्नमेंट नोकरी करावी, ह्या दोन्हीचे. आणि परत पहा, गव्हर्नमेंट मध्ये त्या तुमच्या प्रत्येक नोकरीचे, पदाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या दिलेल्या असतात. ह्या दोन्ही वाचणं हेही महत्वाचं असतं. आणि मग नंतर प्रायव्हेट मध्ये काय, जी कंपनी ठरवेल
कंपनी रूल्स ठरवेल त्याप्रमाणे पुढे घेतल्या जातात. असाच फक्त त्याच्या मागचा हा फक्त आपण मागोवा घ्यावा लागतो आपला स्वतःचा आणि मग पुढे आपल्याला जाता येते. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. सर हा बोला. सर जर सिव्हिल सर्व्हिसेस एमपीएससी युपीएससी साठी जर ट्राय करायचं असेल तर 10th नंतर आर्ट घ्यावं कॉमर्स का सायन्स? तुला कोणता विषय अवघड वाटतो ते मला सांग. आता 10वीला आहे ना तू, तर हो. 10th ला असताना तुला कोणता विषय अवघड वाटतो ते महत्वाचं आहे. आता ते सांग पहिलं. सायन्स. सायन्स. तर जर तुला सायन्स जर अवघड वाटत असेल तर आता सध्या मग तुला सोपा कोणता विषय वाटतो तुला? मॅथ्स आणि हिस्ट्री. मॅथ्स आणि हिस्ट्री. एक लक्षात ठेव, तर तू कदाचित 11वी 12वी सायन्स केला आणि 12वी नंतर इंग्लिश मध्ये जर आर्ट्स घेतला, इंग्लिश बॅकग्राऊंड ठेवून जर आर्ट्स घेतला तर तुला युपीएससी सोपी जाणार, लक्षात ठेव. आणि जर समजा तू आर्ट्स घेतला, आता तू मराठी मीडियम आर्ट्स घेणार, तिथून गेल्यानंतर मग पुढे युपीएससी करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात. मग तुला एमपीएससी करावी लागते. एमपीएससी आणि युपीएससीचा जो ढाचा आहे परीक्षेचा, म्हणजे प्रश्नपत्रिकेचा आराखडा, नंतर सिलेबस, याचा जर सर्वांचा जर अभ्यास केला तर तुला युपीएससी नक्कीच सोपी वाटेल. जेव्हा तू इंग्लिश मीडियम मध्ये तू जर आर्ट्स केला तर, आणि नसेल तर अन्यथा तुला युपीएससी सुद्धा अवघड वाटते. मराठी मीडियम मध्ये परीक्षा देता येत नाही असं नाहीये, परंतु जेव्हा पुढे वेगवेगळ्या स्टेप्स असतात किंवा वर्किंग करत असताना त्या वर्किंग मधले प्रॉब्लेम्स असतात तेव्हा मात्र अडचणी येतात. त्या गोष्टी आहेत. जर समजा तुला जर मॅथमॅटिक्स, आता कॉन्ट्राडिक्शन आहे, हिस्ट्री आवडते आणि मॅथमॅटिक्स, कोरिलेशन जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि सायन्सचा आहे, जिओग्राफीचा आहे पण हिस्ट्रीचा नाहीये, लक्षात ठेव. ओके, मॅथमॅटिक्स सायन्स येतं, त्याच्यामध्ये जिओग्राफी येते पण हिस्ट्री येत नाही. त्याच्यामुळं तू भविष्यामध्ये कुठल्याही अडचणीला किंवा ऍप्टिट्यूडला म्हणजे क्षमतेला सामोरं जाऊ शकतो. म्हणून जर समजा तू, कारण का 12वी पर्यंत सायन्स घ्यायचं, तर 12वी पर्यंतचा सायन्स हे युपीएससी असो किंवा एमपीएससी असो त्याच्यामधून विचारलं जातं. आणि मग 12वी नंतर मात्र तुला जे उच्च जे आर्ट्स मधले म्हणजे जीएसचा जो भाग असतो जनरल स्टडीचा, तो भाग अभ्यास करण्यासाठी मात्र तुला आर्ट्सच घ्यावं लागणार आहे. समजलं? हो सर. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न नसेल तर तुमचं माईक म्यूट करा. मागचा बॅकग्राऊंड आवाज खूप येतो. तास झालं तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या शंकांना समाधान सुद्धा केलेलं आहे. चांगला वेळ गेला. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतो. तर मी प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय रेपाळ सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. रेपाळ सर. मुलांना विनंती आहे प्लीज त्यांनी माईक. हा जयदीप, तुझी काय अडचण आहे का? गोवर्धनकर. हो सर. बोल. 10वी नंतर 11वी 12वी न करता एमटेक बीटेक साठी कुठला कोर्स घ्यावा? एमटेक बीटेक डायरेक्ट ऍडमिशन? सर बोला ना. 10वी नंतर डिप्लोमा. सरडे सर. हा बोला. मला म्हणजे मी नाही ऐकलं, परत एकदा जर कळालं तर बरं होईल. हा जयदीप पुन्हा विचारतो. 10वी 12वी नंतर एमटेक करण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत?
एमटेक बीटेक करण्यासाठी? 10वी नंतर एमटेक नाही करता येत. 12वी नंतर तुम्हाला बीटेक करता येईल आणि बीटेक नंतर एमटेक करता येतं. आता एमटेक बीटेक हे सायन्स बॅकग्राऊंड आहे, लक्षात ठेवा. डिप्लोमा ओके. आता याच्यामध्ये सायन्स बॅकग्राऊंड मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतात मी परत तुम्हाला सांगतो. एखाद्या विद्यार्थ्याने आर्ट्स केला आणि त्यांनी जिओग्राफी ठेवला, आर्ट्स मधून जिओग्राफी ठेवला आणि भविष्यामध्ये तो जेव्हा जिओग्राफी करतो तेव्हा तो बीएससी ला जातो, बीए ला नाही राहत. तो बीएससी ला जातो, जिओग्राफी सायन्स मधून बीएससी करून जिओग्राफी करू शकतो आणि मग पुढे त्या जिओग्राफी मध्ये तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे आहे? मला वाटलं तर काय दुसरं आलं का अडचण? ठीक आहे, धन्यवाद सर. आता मी रेपा सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. माननीय रेपा सर. सर्वांना नमस्कार. आज न्यू इंग्लिश स्कूल कुरुल या विद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं महाकरियर पोर्टल बद्दल महत्वाची माहिती आज आपल्याला या ठिकाणी जिल्हा व्यवसाय समुदेशन म्हणजेच करियर मार्गदर्शन माननीय गट शिक्षणाधिकारी निवर्गी साहेब यांच्या आदेशाने व डाएट या ठिकाणचे समुदेशक माननीय बाळासाहेब सतीश सरदेसर आणि या सभेसाठी उपस्थित असणारे कुरुल केंद्राचे केंद्र प्रमुख रामचंद्र लांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या 9वी ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून 9वी ते 12वीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी आपणाला फोन करून उपस्थित ठेवलेलं आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांसाठी सतत झटत असलेले तुम्हाला याचा लाभ करून देणारे श्री अक्कलकोटे सर, गुरव सर, त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या मर्यादित राहणार नाही हे लक्षात घेऊन आणि आपल्याकडचं जे झूम लेक्चर असतं त्याचा मर्यादा पडतात. यासाठी आपल्याला रयत शिक्षण संस्थेनं त्यांचं पेड वर्जन वापरण्यासाठी दिलं. या ठिकाणी श्रीयुत बाळासाहेब शिंदे सर, सतीश सरडे सर यांनी महाकरियर पोर्टलच्या द्वारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, माहिती मिळू शकते, विद्यार्थ्याचा नेमका कल कशा पद्धतीने असतो त्या ठिकाणी ते लक्षात येतं, याबाबत माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाकरियर पोर्टल मध्ये लॉग इन कसं करावं याबाबत ही माहिती अत्यंत सुलभ पद्धतीने आपण आमच्या विद्यार्थ्यांना करून दिली. या दिलेल्या माहितीचा उपयोग आमचे विद्यार्थी परिपूर्ण पद्धतीने करतील अशी मी आपणाला
ग्वाही देतो. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की महा करियर पोर्टल अशा पद्धतीने महा करियर म्हणून जरी आपण गुगलला सर्च केला तर त्या ठिकाणी सुरुवातीला वेगवेगळ्या वेबसाईट मिळतील. त्या वेबसाईट वरून टप्प्याटप्प्यानं आपण पुढं कसं जाता येईल आणि सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. ती माहिती आपण सर्वांनी पाहू. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला हे एक उत्तम वेबसाईट मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. थोड्या वेळाने फोन करतो. चालू आहे, थोड्या वेळाने फोन करतो. आपल्याला खूप अशी महत्वाची माहिती या पोर्टलच्या द्वारे मिळू शकते. त्याच पद्धतीनं अत्यंत समजेल अशा भाषेमध्ये दोन्हीही मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावा. महाकरियर पोर्टल लॉग इन, महाकरियर पोर्टल कॉम, महाकरियर पोर्टल नोंदणी प्रक्रिया आणि महाकरियर बद्दल या ठिकाणी जी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रश्न विचारले, माहिती जाणून घेतली. अशाच पद्धतीनं आपण आणखी विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास आपल्या विद्यालयातील श्री अक्कलकोटे सर, गुरव सर यांच्याशी संपर्क साधून आपल्याला काही अडचणी असल्या तर त्या आपण अडचणी विचाराव्यात आणि आपल्या जीवनामध्ये योग्य तो मार्ग निवडून या मार्गदर्शनानुसार आपण यशस्वी व्हाल अशी मला आशा आहे. यानंतर पुढील सूत्र मी धन्यवाद सर. हॅलो, धन्यवाद सर. आता कार्यक्रमाचा आपण शेवट करतोय आभार प्रदर्शनाला. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मार्गदर्शक लाभले ते सतीश सडे सर, IVG काउन्सिलर, आणि त्यानंतर बाळासाहेब शिंदे सर, डिस्ट्रिक्ट काउन्सिलर, डिस्ट्रिक्ट सोलापूर डिस्ट्रिक्ट, यांनी बहुमोलाचं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक रेपाळ सर यांनी परवानगी दिली आणि ज्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या घेऊ शकलो असे रयत शिक्षण संस्थाचे घोडके सर, तसेच आपल्याला प्रमुख उपस्थिती असणारे श्री लांडे सर, या सर्वांचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असे आमचे विद्यार्थी, या सर्वांचे मी आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.